नमस्कार. बाहेर बसलेल्या सर्व कार्यकर्ते, उपस्थित श्रोते सर्वांना विनंती आहे की आत येऊन बसावं. आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. मी आजचे वक्ते श्रीपाद तांबे यांना विनंती करतो की व्यासपीठावर त्यांनी स्थानापन्न व्हावं. आजच्या वक्त्यांचा परिचय करून देतो. त्यांचं संपूर्ण नाव आहे श्रीपाद वासुदेव तांबे. मूळचे बडोद्याचे आहेत, पण गेली अनेक वर्ष त्यांचं वास्तव्य आता हिरानंदानी पवई इथे असतं. त्यांचं लौकिकदृष्ट्या शिक्षण असं झालेलं आहे BE इलेक्ट्रिकल गोल्ड मेडल, त्याच्यानंतर MTech पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये IIT कानपूरमधून त्यांनी MTech केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी नोकरी 1977 ते 1985 अशी बडोद्यात HRB या कंपनीमध्ये नोकरी केलेली आहे. त्याच्यानंतर मात्र ते 1986 ते 2022 स्वित्झर्लंडला होते आणि तिथे त्यांनी कन्सल्टन्सी नोकरी सगळं काही अनेक गोष्टींवर केलेलं आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डेव्हलपमेंट या अनेक विषय त्यांनी हाताळलेले आहेत. आणि त्यांच्या सांगायचं वैशिष्ट्य असं की त्यांचे वडील हे दशग्रंथी ब्राह्मण होते, त्यामुळे कॉलेज करताना त्यांनी संपूर्ण संस्कृत त्यांच्याकडून शिकलेलं आहे. कॉलेजच्या काळात त्यांनी अनेक स्तोत्र वगैरे पाठ केलेली आहेत आणि ते म्हणजे गंमत म्हणून म्हणा, पण भिक्षुकी पण करायचे. असं एकदम वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. आणि मला सांगायला आवडतं की त्यांनी आपल्या बालविकासमध्ये अनेक असे आध्यात्मिक विषय हाताळलेले आहेत. आणि सध्या ते म्हणजे खूपच महत्त्वाची गोष्ट आहे की या वयाला त्यांनी HR PhD करायचं ठरवलेलं आहे. एकदा शिक्षणाकडे माणूस वळला की कायम तो विद्यार्थीच राहतो, मग ते आजोबा असोत नाही तर कोणी असो. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचे वक्ते श्रीपाद तांबे आहेत. आणि खरोखरच त्यांचा एवढा सर्व गोष्टींवर, आध्यात्मिक गोष्टींवर बारीक सारीक अभ्यास आहे. अनेक पुस्तकं लिहित असतात ते. आणि हा विषय मीच त्यांना रिक्वेस्ट करून तयार करायला सांगितला की 16 संस्कारांवर बोला, कारण हे आजकालच्या आपल्या जनरेशनला माहिती नसतात 16 संस्कार काय आहेत, कुठचे आहेत. आणि त्यांचं अभ्यासपूर्ण असं व्याख्यान आता आपण ऐकालच आणि ते PPTच्या माध्यमातून आहे. तेव्हा मी विनंती करतो तांबे सरांना की पुढची सूत्र त्यांनी घ्यावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओंकारबिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नितीन, धन्यवाद. चेंबूर गणेशोत्सव मंडळाचे खूप खूप आभार. 92वावं तुमचं वर्ष आहे आणि तुम्ही किती वक्त्यांना ऐकलं असाल हे आता मी गेल्या 2-3 वर्षामध्ये अनुभवलं आहे. तेव्हा अशा मंडळाकडनं पुन्हा बोलवण्यात यावं याच्यात मला स्वतःचाच गौरव झाल्यासारखा वाटतो. एक गोष्ट मी आधीच सांगतो की मी बाय बर्थ मराठी आहे, पण मी गुजरातमध्ये वाढलेला आहे आणि खूप वर्ष बाहेर राहिल्यामुळे मला मराठीचे सगळे शब्द तसेच्या तसे आठवत नाहीत. मधनं इंग्लिश पण होईल किंवा काही मी स्लाईड ट्रान्सलेट करीन, पण त्याला नाईलाज आहे कारण मी असा मिक्स लँग्वेजमध्ये वाढलेला आहे. म्हणजे હું જો ગુજરાતી વાત કરું તો કોઈને ખબર ના પડે કે હું ગુજરાતી નથી, असं आहे. त्यामुळे मराठी आणि गुजराती ही माझ्या दोन्ही मातृभाषांसारख्या आहेत. तर पण त्यामुळे मराठी जरा कमी आहे. नितीननी जेव्हा हा विषय मला दिला साधारण जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात, आधी डेट नक्की केली आणि विषय दिला आणि मग ऑगस्टच्या मिडलला कन्फर्म केलं टायटल. तर तुम्हाला सांगतो की या पुस्तकापासून मी सुरुवात केली स्वयंपुरोहित. समाधान झालं नाही विषय डेव्हलप करायला आणि अनेक पुराणं वाचली, काही गीता रहस्य वाचलं, परत
काही आपली उपनिषदातल्या रेफरन्सेस वाचले, ह्युमॅनिटीवरची पुस्तकं वाचली, काही या आपल्या आयुर्वेदिक कॉन्फरन्सेसचे रिसर्च पेपर वाचले, कित्येक एक्सपर्ट लोकांना फोन केले. 1.5 महिन्यात जेमतेम आणि ऑगस्टपासून 1 महिन्याहून कमी म्हणजे एका परीक्षेची तयारी करण्यासारखं खरोखर माझी परिस्थिती झाली. कारण या विषयावर मी पूर्वी कधीही अभ्यास केलेला नव्हता आणि एकदम यांनी सजेस्ट केलं. मी म्हटलं हो. तर आणि असं आपल्या आयुष्यातही असे प्रसंग येत असतात की आपण हो म्हणतो आणि मग नंतर म्हणतो की चॅलेंज वी कन्वर्ट इन टू अपॉर्च्युनिटी. तसं मी करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या विषयातला अधिकारी नाही, पण मी सिन्सिअर प्रयत्न केलेत की हा विषय कसा मांडता येईल. याला आपण विचारमंथन म्हणूया. मी इथे शिकवणी द्यायला, उपदेश करायला आलेलो कोणी असा साधू संत महंत नाही, एक अभ्यासक आहे. आणि त्याच्यानंतर जर प्रश्न उत्तराच्या साह्याने आपल्याला आणखीन काही पुढे करता आलं तरी आपण तोही प्रयत्न करू. या श्लोकात ती सुरुवात गीता रहस्यात लोकमान्यांनी केली आहे. संतांची उच्छिष्टे बोलत उत्तरे, काय म्या गवारे जाणावे हे. विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध, तेथे मजबोध काय कळे. हे सुरुवातीचा श्लोक गीता रहस्याचा लोकमान्यांचा आहे. जर म्हणतात की ते एवढे प्रचंड बुद्धिमान जर संतांची उच्छिष्ट घेत आहेत, तर आपण त्या उच्छिष्टाचं उच्छिष्ट घेत आहोत असं मला वाटतं. त्यामुळे खूप म्हणजे जे ज्ञानाचा भंडार आहे त्याच्या प्रमाणात आपण खूप लहान आहोत, तरी एक नम्र प्रयत्न करतो आहे. हल्लीच्या आपण दत्तभवानीमध्ये स्वरतुर्गामी कलितार कृपा, दत्त भगवान कसे होते, स्मरण केलं की यायचे. आत्ता प्रत्येकाच्या हातात जे डिव्हाइस आहे ते तुमच्या मुलासमोर स्वरतुर्गामी होऊ शकतात, तुमचे मुलं नातो तुमच्यासमोर स्वरतुर्गामी होऊ शकतात. संजयला दिव्य दृष्टी होती, ती प्रत्येकाच्या आत्ताच्या पॉकेटमध्ये आहे. म्हणजे प्रत्येकाकडे मोबाईल आहे. त्यामुळे आत्ताच्या या घटकेला टेक्नॉलॉजीने आपल्याला सगळ्यांना स्मर्तुर्गामी केलं आहे आणि संजयासारखी दिव्य दृष्टी दिली आहे. तर ती आपण सध्या थोड्या वेळ त्या क्वालिटीपासून दूर राहूया. आता ही अनुक्रमणिका आहे. आता काय की माझी डेव्हलपमेंटच मुळी 22 वर्ष सेल्समध्ये झाल्यामुळे बाबा एखादा विषय घेतला तर त्याला स्ट्रक्चर असलं पाहिजे. या भूमिकेतनं ही अनुक्रमणिका तयार केलेली आहे आणि आपण याच्यावर आता हा विषय पुढे नेऊया. आता जेव्हा नितीनने हा विषय मी त्याला एकेरीत म्हणतो, कारण खूप वर्ष तो विद्याला विद्याताई म्हणायचा, त्यामुळे अहो नितीन वगैरे शक्य नाही. ते खूप मोठे आहेत, मानाने मोठे आहेत आणि कामाने मोठे आहेत, पण मी त्याला नितीनच म्हणतो. तर एखाद्या व्यासपीठावर जेव्हा एखादा विषय सुचवला जातो तेव्हा आपण म्हणजे मी तरी विचार करतो या विषयाचं आज गरज काय, की 16 संस्कारावर कोणी बोलायला सांगावं तर त्याच्यामागे काहीतरी मोटिव्ह असला पाहिजे. जसं आपण फिल्ममध्ये बघतो, खून झाला की पोलीस म्हणतात कोणी खून केला आहे, पण आधी मोटिव्ह काय. कुठल्याही गोष्टीला मोटिव्ह असल्याशिवाय मोटिवेशन आणि कार्य होत नाही. त्यामुळे मी हा विचार करत होतो की हा विषय का सांगावा नितीनने, षोडश संस्कार. आजच्या समाजात याची आवश्यकता काय. त्यामुळे आणि समाजात काय चाललं आहे, काय बदललं आहे गेल्या 50 वर्षात 100 वर्षात, की ज्याच्यामुळे या विषयाची आवश्यकता असावी. ही पेपराची काही कटिंग आहे. त्यात शेवटलं वाक्य होतं आपल्या माननीय चीफ मिनिस्टरचं, आपल्या सर्वांनाच शिव्या पडत आहेत. किंवा ऑनलाईन गेमिंगवर आता सरकारने कायदा आणला. ही एक खूप टिपिकल केस होती. एका बाईने त्या पुरुषाने माझ्याशी लग्न केलं नाही म्हणून केस केली, तर कोर्टाने तिला विचारलं आधी तुझ्यावरच केस का होऊ नये, तू विवाहबाह्य संबंध ठेवले घटस्फोट न घेता, आणि आता त्या माणसावर केस करतेस की तो माझ्याशी लग्न करत नाही. या गोष्टी मनगढंत नाही आहेत, या रिपोर्टेड गोष्टी आहेत. आणि आत्ता सगळीकडे आपण बघतो की ज्या खाण्याच्या सवयी आहेत की चुकीचं खाल्लं जातं. लोक जिभेला जास्त महत्त्व देतात आणि आपल्या स्वतःच्या नीड्स काय, आपली प्रकृती काय, आपण किती वर्षापर्यंत ठणठणीत राहायला पाहिजे, 3 तास बसता आलं पाहिजे, आपलं काय ध्येय आहे तब्येतीचं, ह्याचा कुठेही विचार न करता आपण खात असतो. दुसरी एक गोष्ट की
एक रॅट रेस म्हणतात, स्पर्धा चालू आहे. आता एखाद्या पालकाला म्हटलं की तुमच्या जो 9वी 10वीत 12वीत आहे की बाबा काय एम की उत्तर मिळेल, त्याला काय कुठल्या त्या एंट्रन्स एक्झाम असतात. आता तेव्हा तर माझ्या वेळेस आम्ही प्रत्येक IITची एंट्रन्स एक्झाम स्वतंत्र द्यायचो. नीट, सीट, कीट, गेट ज्या काही आहेत त्या एक्झामची तयारी करायची आहे. कुठलाही पालक असं म्हणणार नाही की याच्याबरोबर आम्ही त्याला संपूर्ण नागरिक कसा घडवू शकू ह्याचा पण विचार करतो आहे. उत्तर असतं त्या इन टर्म्स ऑफ एक्झाम्स आणि पर्सेंटेज. या रॅट रेसमध्ये तो मुलगा बिचारा हरवून जात असतो, कारण कित्येक वेळा तो आईवडिलांच्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आता बरंच सुधारले, आता मुलं स्वतःचं मत सांगतात त्यांना काय व्हायचं आहे. पण नाही तर काय होतं की तुम्ही त्याला एक जबाबदार नागरिक म्हणून घडवू शकत नाही, तुम्ही नुसतं त्याला एक एज्युकेटेड पर्सन सर्टिफाईड करता. मी हे अनुभवलेलं आहे की ज्याला आपण रॅगिंग म्हणतो, चांगल्या चांगल्या घरातली मुलं कॉलेजात आल्यानंतर त्यांना ज्युनियर मुलांना मानसिक त्रास द्यायला का आनंद मिळतो याचं उत्तर आजपर्यंत मला मिळालेलं नाही आहे. आणि हे मी पण IIT कानपूरला गेल्यानंतर देखील तिथे असलेली सेकंडरी पण आम्ही खूप ठाम होतो आणि काही कोणाला दाद देत नव्हतो. पण हा रॅगिंग फक्त स्टुडंट्सपर्यंत मर्यादित नाही आहे. जर तुम्ही कधी मागे वळून बघितलं, एखाद्या सोसायटीत जेव्हा तुम्ही नवीन फ्लॅट घेता, मेंबर होता, तेव्हा तिथले जी पूर्वीचे लोक असतात, खरं कायद्याने तुमचा आणि त्यांचा अधिकार सेम असतो, पण तरी देखील नवीन आलेल्या व्यक्तीला तिथला मॅनेजर, तिथली मॅनेजिंग कमिटी किती प्रमाणात सहकार्य करेल हे खूप व्हेरिएशन असतात. म्हणजे ते पण माझ्या दृष्टीने नवीन मालकाचं काइंड ऑफ मानसिक रॅगिंगच असतं. आता काल परवा स्त्रियांवर, आणि नॅचरली मी पण माझ्या आईला पहिला देव मानतो, पण हे पण ही न्यूज पण पेपरातलीच आहे की लेडीज डब्यामध्ये एकदा आपण आत गेलो की दुसरी यायला नको. दार उघड बाई, दार उघड. म्हणजे प्रत्येकाला काय वाटतं की माझं झालं की विश्व संपलं, मला सीट मिळाली, आता दुसरी बाई नको यायला, मी आत कशी जाते हे महत्त्वाचं, त्यानंतर कोणी नको यायला. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत हे समाजाचा सध्याचा एक, आपण ज्याला स्नॅपशॉट म्हणता येईल, की अशा अनेक गोष्टी आहेत. त्या एवढ्यानीच काही संपलेल्या नाही आहेत. त्या आता आमचं बोलणं झाल्यानंतर हा विषय घ्यायचा आहे, तर रोज सकाळी मी 3-4 पेपर, एक माझा कार्यक्रम असतो की मोठं गरम पाणी, इथे माझ्या कन्सल्टिंग डॉक्टर बखले बसलेले आहेत, 1 चमचा तूप खायचं, मोठं गरम पाणी प्यायचं आणि त्यानंतर चहा प्यायचा. तर आहे माझं, त्यांनी 3-4 वर्षापूर्वी बघता 3 दिवसात माझा प्रॉब्लेम सॉल्व केला होता. त्यांनी सांगितलं, हे तुमचा आहार बदला, सुरुवात दिवसाची बदला, आणि लिंबू, मध आणि पाण्याच्या जागी आधी तूप खा आणि गरम पाणी प्या. त्यानंतर 5 वर्षात मला जो आहे तो असा मी तुमच्यासमोर आहे. तर खूप खूप धन्यवाद. तर आपण या सगळ्या ज्या मानसिक गोष्टी आहेत, तर त्याच्यावर शॉर्ट टर्म उपाय काय, लाँग टर्म उपाय काय, किंवा ह्याचा उत्तर शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे, जे आजचं व्याख्यान आहे. तर कित्येक गोष्टी पटतील, कित्येक गोष्टी नाही पटणार. ज्या पटतील त्या घ्या, नाही पटतील त्या माझ्या परत सोडून द्या. आता मी याला नुसते षोडश संस्कार म्हणत नाही, मी याला म्हणतो दिस इज अ इन्व्हेस्टमेंट इन अ कंप्लीट फॅमिली. ही आपल्या भविष्यासाठीची केलेली पद्धतशीर एक गुंतवणूक आहे, याच्याकडे बघायला पाहिजे. आणि हे प्रयत्न स्वकेंद्रित न ठेवता आपल्यावर जे मागे पुढे, आता आज माझे नातू आले नाही आहेत, मुलगा आला आहे, तर मुलासाठी मी, माझ्यासाठी नातू, त्याच्यासाठी मुलं, हे एक युनिट आहे. या सगळ्यांची जेव्हा प्रगती होते तेव्हा त्या कुटुंबाची प्रगती होते. त्यामुळे हे प्रयत्न जे आहेत ते एकासाठीचे नाही आहेत, ते संपूर्ण कुटुंबासाठीचे आहेत. आणि याच्यासाठी आपले हे जे 16 संस्कार होते ते काय होते की ज्याच्यावर ते अर्थात 16 संस्कार करणं उचित होतं, केले जात होते. पण प्रश्न असा उरतो की समजा एखाद्याने 16 संस्कार त्याच्यावर झाले नाहीत, माझ्यावर येऊन पूर्ण झालेले नाही आहेत, तर म्हणजे काय त्याच्यासाठी पूर्ण दारं बंद होतात का? आणि जर एक इंजिनियर असल्यामुळे तर आम्ही इंजिनियर काय म्हणतो की जे फिजिसिस्ट प्रिन्सिपल डेव्हलप करतात त्याच्या आम्ही ॲप्लिकेशन आणि सोल्युशन शोधायचा प्रयत्न करतो.
त्यामुळे जर 16 संस्कार झाले नाहीत मग उपाय काय? जर उपाय शोधता नाही आला तर नुसतं लेक्चर देऊन प्रॉब्लेम सांगण्यामध्ये काही माझ्या मते त्याला सिग्निफिकन्स राहत नाही. त्यामुळे जर उपाय सांगितला 16 संस्कार नाही झाले तर मग त्या लेक्चरला त्या डिस्कोर्सला काहीतरी बेज येतो. म्हणून हाही प्रयत्न करणार आहे की 16 संस्कार नाही झाले तर बाबा आपल्याला त्याच्यावरचे उपाय काय. आता कोणी काय नेहमी प्रत्येकाच्या डोक्यात एक विचार येतो, मॉलला जाताना मी काल हा ड्रेस घातला होता, आज परत घातला तर कोण काय म्हणत? कोणीच काही म्हणत नाही, कोणाचं लक्षात नसतं. मॉलमधल्या माणसाला तुम्हाला फक्त विकायचं असतं, पण आपल्या मनात एक असतं कोण काय म्हणेल. या जुन्या परंपराप्रमाणे आपण मुलाचं नामकरण केलं तर ऑफिसात काय म्हणेल. प्रत्येक गोष्ट काहीही न शिकलेला माणूस, मग काही म्हणजे ज्यांनी विज्ञानात काही शिकलेलं नाही, 12वीच्या पुढे सायन्स शिकलेलं नाही किंवा 12वीत पण सायन्स घेतलेला नाही, असा माणूस म्हणतो सायंटिफिक कारण सांगा. अरे तुला सायन्स कळतं का? सायन्स सांगायचा जर प्रयत्न केला तर तुला कळणार आहे का? कालच्या जे वक्ते होते त्यांनी अनेक गोष्टी क्वांटम फिजिक्सच्या सांगितल्या. आत्ताच्या घटकेला क्वांटम फिजिक्समध्ये देखील एकमत नाही आहे. आजच्या घटकेला देखील लाईट हा पार्टिकल आणि वेव्ज यांनीच रिप्रेझेंट केला जातो. त्यामुळे एकसारखं सायन्स काय सांगतं की सायन्सला काय, न्यूटन जेव्हा मोठा झाला त्यानंतर आईन्स्टाईननी त्याला सांगितलं तुझ्या अनेक गोष्टी खऱ्या नाही आहेत. आईन्स्टाईन आल्यानंतर बोहरनी सांगितलं तुझ्या अनेक गोष्टी खऱ्या नाही आहेत. आयझनहोअरनी सांगितलं की बाबा तुमच्याही गोष्टी खऱ्या नाही आहेत. रुथरफोर्डनी सांगितलं तुमच्याही गोष्टी खऱ्या नाही आहेत. आजच्या घटकेला देखील सगळ्या सायंटिस्ट लोकांमध्ये क्वांटम फिजिक्समध्ये रिलेटिव्हिटीमध्ये देखील एक मतं भिन्न आहेत. आणि तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, लेटेस्ट थेअरी आपण त्रिमिती वर्ल्ड म्हणतो, 3 डायमेन्शनल. या टेबलाला लांबी रुंदी उंची आहे. आता ते म्हणत आहे टाईम पण व्हेक्टर आहे, म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे लिनियर नाही आहेत, हे कदाचित व्हेक्टर असू शकतील. म्हणजे एका ॲक्सिसवर वर्तमान काळ असेल, एका ॲक्सिसवर भूतकाळ असेल, एका ॲक्सिसवर भविष्यकाळ असेल. त्यामुळे मी कुठे काय होतो ते डिफाईन करायला टाईम हा एक, त्यामुळे आता लोक 6 डायमेन्शनल वर्ल्डची गोष्ट करून राहिले आहेत. त्यामुळे या भानगडीत न पडता फार त्याच्यामागे न जाता आपण 16 संस्कार करूया. आपण आताचे जे 16 संस्कार आहेत तर आता मॉडर्न संस्कार आहेत का? नक्कीच आहेत. एका बाईंनी मला, म्हणजे मित्राच्या बायकोने सांगितलं की त्याची मुलगी युरोपमध्ये शिकली आणि तुम्हाला माहिती आहे का तांबे? म्हटलं काय? तिला चांगलं व्यवस्थित ट्रेनिंग देण्यात आलं. म्हणजे मी म्हटलं काय दिलं? तिला सांगण्यात आलं इंडोनेशियामध्ये गेली तर टुके कपडे घालू नको. म्हणजे त्यांना कुठे कुठे गेलं की, मी म्हटलं तुम्ही तिला जर सांगितलं असतं मुंबईत टुके कपडे घालू नको तर तिने ऐकलं असतं का? नाही, पण तिला 15 लाखाचं पॅकेज आहे. म्हणजे 15 लाखाचं पॅकेज मिळालं तर तोच कंपनीचा संस्कार मान्य होतो. जे आईवडील सांगत असतात तो संस्कार तो मान्य होत नाही, कारण त्याची व्हॅल्यू बेस्ड सिस्टीम कळत नाही मुलांना आणि पालक सांगू शकत नाही. मग एखादा माणूस नोकरीवर लागला की त्याला ओरिएंटेशन करतात. म्हणजे काय करतात? त्याला कंपनीसाठी घडवतात. आम्हाला शिकवलं जातं सेल्समध्ये की तुम्ही लाचलुचपत द्यायची नाही, तुम्ही हे करायचं नाही, ते करायचं नाही. कंप्लायन्स ट्रेनिंग देतात. म्हणजे काय करतात? कंपनीतर्फे तुमच्यावर संस्कार करतात. परदेशात वर्तन कसं करायचं हे शिकवायला लागतं. कारण आपल्या इथे ट्रेनमध्ये घुसतो, लिफ्टमध्ये घुसतो, तिथे तुम्ही जर उभे असाल तर पहिला आलेला माणूस लिफ्टमध्ये गेल्याशिवाय तुम्ही जात नाही. आणि हे तिथे जाऊन आलेले आईवडील नंतर खूप अभिमानाने सांगतात, हो आमच्या मुलीच्या तिथे तसं आहे. पण इथेही पाळू शकतो आपण आणि इथेही तसं मुलांना घडवू शकतो. टेबल मॅनर्स, म्हणजे तिथे कंपनीमध्ये टेबल मॅनर्स पण शिकवतात. आता आपल्या इथे वदनी कवळ न घेता शेवटलं तूप वाढल्याशिवाय आपण जेवत नव्हतो आणि शेवटल्याचं जेवण संपल्यावर आपोषणी घेत नव्हतो. आपल्याला टेबल मॅनर्स शिकवतच होते. आपल्याला कोणी सांगितलं नव्हतं की बाबा सगळ्यांना वाढल्याशिवाय, आता पण माहिती आहे का तिथे जरी पाणी प्यायलं तरी प्रत्येकाच्या हातात ग्लास असल्याशिवाय चिअर्स म्हणत नाहीत. आपल्याकडे ते आहेच, फक्त तुम्ही आपल्या इथला निग्लेक्ट करता आणि तिकडचं तुम्हाला नाविन्यपूर्ण वाक्य. आता कालचे पण घैसास साहेब म्हणाले की एखाद्या शब्दाची व्याख्या करायला लागते. आता संस्कार म्हणजे काय, तर त्याची व्याख्या तर पाहिजेत, कारण नाही तर त्या विषयावर बोलणार कसं? मग त्या व्याख्या वैदिक काळात काय होती, आयुर्वेदात काय आहे, पतंजली योगसूत्रात काय आहे, तर्कशास्त्रात काय आहे आणि सामान्य माणसाला काय त्याच्या व्याख्या असं वाटतात.
मी या गेल्या 1.5 महिन्यात या पुस्तकांमधनं शक्य तितकं चाळायचा प्रयत्न केला आहे, पण सगळ्या गोष्टी 1.5 महिन्यात मी विद्याला म्हटलं की या नितीनने असा विषय दिला की ह्याच्यावर PhD करता येईल. म्हणजे एवढा मोठा विषय येतो. तर म्हणजे रिअली सांगायचं म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड 1 महिन्यात आणि ब्रेन स्टॉर्मिंग चालू होतं 23 जुलैनंतर. तर ह्याच्याहूनही जास्त, कारण मी जेव्हा हे पुस्तक वाचलं याच्यामध्ये सगळे प्रोसेस लिहिलेले होते, स्वयंपूर होईल त्याच्यात काय असतं ते लिहिलेलं आहे. मग खूप गुरुजी लोकांना कॉन्टॅक्ट केलं, बडोद्यातला केलं, मुंबईतल्या केलं, पुण्यातला केलं. तर ऑनेस्टली, आणि ते खूप चांगले होते, ते म्हणाले की तांबे काका आम्हाला प्रयोग चालवायला शिकवतात, त्या प्रयोगाच्या मागे काय आहे ते कोणीही सांगत नाही, शिकवत नाही आणि आम्हीही विचार करत नाही. मी म्हटलं की ठीक आहे, आपणच आता संस्कृत शिकलेले लोक आहेत, त्यांच्यासाठी तर काय व्याकरण ही सम आणि कृ म्हणजे चांगलं करणं ह्याचा संस्कार असं जर व्याख्या असेल तर ही व्याख्या नुसती करणं हा तर प्रवचनाचा उद्देश असू शकत नाही. कारण हे तर काय हल्ली झालं आहे काय की मागे बसलेले लोक मला न कळता मी म्हणेन त्याच्यावर गुगल करून ChatGPTला ताबडतोब विचारतील देखील की बाबा हे तांबे बोलत आहेत ते खरं आहे का खोटं आहे. इतकं फास्ट ऑनलाईन चेकिंग करतो. म्हणजे हे हल्ली कसं आहे की ती जुनी गोष्ट होती ह्याची भोजराजाची, तो एक पाठी होता. त्यामुळे कोणीही पंडिताला की त्यांनी म्हणून दाखवलं काही नवीन की भोज एक पाठी होता, तो म्हणून दाखवायचा. त्याच्याकडे दुसरा पंडित होता, तो द्विपाठी होता की तो म्हणून दाखवायचा. तिसरा पंडित होता, तो 3 पाठी होता. त्यामुळे मग कोणीही येणारा माणूस जो होता त्याने जर म्हटलं की हे मी नवीन दाखवतो आहे, तो दरबारात फेल व्हायचा. कारण त्याने ऐकलं की दुसऱ्यांना यायचं. म्हणजे अपार्ट फ्रॉम द स्टोरी की हल्ली मोबाईलमुळे जे आपण सांगतो आहे ते रिव्हेरीफाय करणं सहज शक्य झालं आहे. एक मी संस्कृतच्या प्रोफेसरांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी मला हे वाचायची गरज नाही आहे, PV काणे हे जे भारतरत्न होते हे मला खरोखर माहीत नव्हतं. आणि त्यांनी धर्मशास्त्रावर लिहिलेले जे खंड आहेत ते मी एक पुस्तकातले 2 खंड फक्त वाचायचा टाळाचा प्रयत्न केला. अप्रतिम लिहिलेले आहेत. म्हणजे त्यांनी काय संशोधन केलं आहे, ज्या कोर्टात गाईचं मांस खावं का नाही खावं याच्यावर केस चालले होते, त्या दोन्ही पार्टी यांच्या पुस्तकातले रेफरन्स देत होते. त्यामुळे अशी आपल्याकडे लिटरेचर आहे. आणि म्हणून मग काय की बाबा वेदकाळामध्ये ते काय म्हणायचे की ज्याचा परिणाम होतो विशिष्ट गोष्ट किंवा विशिष्ट व्यक्तीला योग्य हेतूसाठी बनवणं. म्हणजे पूर्वी काय होतं, यज्ञ या करताना त्यांच्याकडे यज्ञाची सामुग्री असायची, भांडी असायची, एन्व्हायरमेंट असायचं, ते यज्ञकुंड बांधायचं. तर ती जी तयारी करायची त्याला वैदिक काळामध्ये संस्कार म्हणूनच प्रॅक्टिकली म्हटलं जायचं की बाबा त्या काशाच्या वाटीवर काय करायचं आहे तो त्याचा तो संस्कार झाला. त्या आजूबाजूच्या जमिनीवर कसं सारवायचं आहे, कसं कुंडलं काढायची आहे, कशी ती वेदी बांधायची आहे, त्या मातीला कशा प्रकारे मळायचं आहे, हे देखील वेदांमध्ये अत्यंत डिटेलिंग केलेले संस्कार सांगितले होते. म्हणून मग त्याच्यावर काय मीमांसाकारांनी संस्काराच्या व्याख्या केल्या. म्हणजे संस्कार नवीन गुण आणतात आणि जे वाईट गोष्टी असतात त्या दूर करतात. मी अगदी एक सोपं उदाहरण जर म्हणून घेतलं तर आपण ॲक्वागार्ड वापरतो. ॲक्वागार्डमध्ये आपण करायचा काय प्रयत्न करतो की बाबा असतील ते बॅक्टेरिया काढायचा प्रयत्न करतो. आणि हॉटेलात गेलं तर तुम्हाला सॅटिस्फाय करायला ॲक्वागार्डमध्ये पुदिना काकड्या घालून ठेवलेल्या असतात ना, पाणी अल्कलाईन करायला, की अल्कलाईन पाणी प्यायलं तर ॲसिडिटी कमी होते. म्हणजे तुम्ही काहीतरी ॲड करता आणि त्यातले एकीकडे दोष काढता, एकीकडे गुण वाढवता. तर असे संस्कार आपण सतत करत असतो. बरं, पातंजली योगामध्ये जर तुम्ही संस्कार शोधायला गेलात तर पातंजली योग काय म्हणतो आहे की सरावालाच तो संस्कार म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट रिपीटेडली करून त्याच्यावर कंट्रोल आणणं आणि त्याला आपल्या मनाच्या वेगाने न धावू देणं, हा जो प्रकार आहे त्या पातंजली योग त्याला संस्कार म्हणून. पातंजली योग त्याला डायरेक्ट संस्कार म्हणत नाही, पण हे नंतर मी यूट्यूबवर टाकणारच आहे. त्यामुळे जर तुम्ही रेकॉर्ड करताय ना स्लाईड पण, हां, तर म्हणजे तर ही पातंजली योगातली व्याख्या आहे की सराव करत राहणं एखाद्या गोष्टीचा. आणि आपण जर पाहिलं तर कपिल देव जो बॉलर होता तो रोज सकाळी 5 वाजता 3 तास धावायचा.
असं म्हणतात. तो त्यांनी त्याच्या शरीरावर केलेला संस्कारच होता की त्यांनी त्याला स्वतःसाठी ते फिट केलं होतं. ते केल्याशिवाय काही तो फास्टर बॉलर झाला नव्हता. त्यामुळे संस्कार हे आपण कळत नकळत आपल्या प्रत्येक कार्यासाठी करत असतो. तसंच विभूतिपादमध्ये पातंजली काय म्हणतात, वारंवार सराव करून ती आत्मसात करून प्रक्रिया एक शांत प्रवाह बनवते. हेही पातंजलीचंच सूत्र आहे. त्यामुळे अनेक पुस्तकांमध्ये या संस्काराच्या त्यांनी व्याख्या केलेल्या आहेत. आता माफ करा, तुम्ही डॉक्टर आहात, चरक संहिता मी बरीच वाचायचा प्रयत्न केला. त्यामुळे विमान स्थानामध्ये ही चरकाने केलेली व्याख्या आहे. कोणत्याही प्रक्रियेमुळे एखाद्या पदार्थात किंवा द्रव्य, भौतिक शरीर, बौद्धिक क्षमता म्हणजे मन आणि व्यक्तिमत्वात म्हणजे आत्मिक बळ सतत सकारात्मक बदल होतात, त्याला संस्कार म्हणतात. हे चरक संहिता म्हणतो. संस्कार व्यक्ती किंवा व्यक्तींवर करतात, परंतु त्याचा परिणाम गुणात्मक समाज निर्मितीवर होतो. आणि धार्मिक शुद्धीकरणात्मक संस्कार आणि समारंभ व्यक्तीचे शरीर, मन आणि बुद्धी पवित्र करतात. आता पहिल्या संस्काराच्या हे 16 संस्कार आपण घेतो आहे, त्याच्या केवढ्या व्यापक व्याख्या निरनिराळ्या ठिकाणी साहित्यामध्ये केलेल्या आहेत. आता हे खूप बहुतेक हे स्कंदपुराणात किंवा मनुस्मृतीतलं रेफरन्स आहे, मला एक्झॅक्ट कळलं नाही, पण स्कंदपुराणात पण ह्याचा रेफरन्स आहे. म्हणून हल्ली यूट्यूबवर जसं लिहितात आणि प्रश्नचिन्ह टाकतात ना, की ट्रम्प स्टोरीज आहे, प्रश्नचिन्ह म्हणजे काही नसतं, म्हणजे माहिती नसतं तेव्हा प्रश्नचिन्ह टाकतात. तसं हे मी ते एक्झॅक्ट माहीत नसल्यामुळे जन्मना जे आहेत एक क्षुद्रा संस्कारा द्विज उच्यते शापानुग्रह सामर्थ्यम तथा क्रोध संभवता. म्हणजे जोपर्यंत तुमच्यात गुण आलेले नाहीत, क्षुद्रा म्हणजे याचा इथे अर्थ जातीवाचक नाही आहे. द पर्सन हू हॅज नॉट डेव्हलप एनी क्वालिटीज, की बाबा अजून तो अतिशय प्रायमरी अवस्थेमध्ये आहे तो क्षुद्र, म्हणजे त्याचा जातीवादाशी काही संबंध नाही. अ रॉ मटेरियल, की सिमेंट बनवायच्या आधी कपची आहे, ती तोडली डोंगरातनं तर त्या कपचीला काही मिनिंग नाही. जोपर्यंत तिचं रूपांतर सिमेंट बनण्यामध्ये होत नाही तोपर्यंत तिच्यात ताकद येत नाही, बॉन्डिंग येत नाही, काही येत नाही. तर म्हणजे संस्कार जर होतात तेव्हा त्याचं द्विज म्हणजे सेकंड बर्थ होतो. आणि त्याच्यामध्ये काय काय सामर्थ्य आहे, तर मी जर म्हटलं बघून घेतो तुला, तर त्याच्यासाठीही ताकद पाहिजे. मी म्हणतो थांब मी तुला मदत करतो, त्याच्यासाठीही ताकद पाहिजे. मला एखाद्यावर रागवायचं असेल तर समोरचा थप्पड देईल, ती खायची ताकद पाहिजे, तर मी त्याच्यावर रागवणार किंवा त्याचा रागवल्याचा हात धरायची ताकद पाहिजे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही द्विज होत नाही, तुम्ही तुमच्या अंगामध्ये स्किल सेट आणत नाही, तोपर्यंत तुम्ही खरे ब्राह्मण नाही. ब्राह्मण या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. संस्कारात द्विज म्हणजे पुन्हा जन्मलेला, तो कोणीही असू शकतो, त्याच्यामध्ये जात पात धर्म येत नाही. शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक आरोग्याच्या विकासासाठी आणि शुद्धीकरण याच्यासाठी नवीन गुण विकसित केले जातात. आणि आता आपण 16 संस्कार बघूया की ज्याच्यासाठी आपण जमलो. आता हे 16 संस्कार प्रचलित आहेत, पण गौतम स्मृतीमध्ये 40 संस्कार दिलेत आणि महर्षी अंगिरानी 25 दिलेत. म्हणजे पुन्हा तिथे पण वैदिक काळामध्ये 16 संस्कार, 25 संस्कार किंवा 40 संस्कार याचं भिन्न भिन्न मतं होती. कारण ते काय आहे की तुम्ही किती मायक्रो लेव्हलला जाता, बाबा तुम्ही 2 गोष्टीमधलं अंतर किती घटवता आणि आणखीनमध्ये काय करता, काय स्किल सेट डेव्हलप करता. तर समजा CA झाला, परीक्षा पास झाल्यानंतर आर्टिकलशिप करायची, आधी आर्टिकलशिप करायची मग परीक्षा पास द्यायची. तर मध्ये कोणी म्हणेल आर्टिकलशिप हा पण एक संस्कार झाला, CA पास होणं हा दुसरा संस्कार झाला, एखादा म्हणेल ओव्हरऑल CA पास होणं हाच एक संस्कार झाला. त्यामुळे यांनी या अनेक लोकांनी निरनिराळ्या नंबर ऑफ संस्कार दिले होते. आता आपण प्रत्येक संस्कारामध्ये जनरली एखादे एक्सेप्शन सोडून अंत्येष्टी वगैरे की संकल्प, दिवा, धूप, नाद आणि आकाश या गोष्टी असतात. म्हणजे ह्याच्यात काय गुरुजी काय सांगतात की दिवा लावा, धूप लावून ठेवा आणि मग ते संकल्प करतात. आणि संकल्प काय करतात म्हणतात, हा हातात अक्षता घ्या, पाणी घ्या. पाणी घेतल्याशिवाय संकल्प करत नाहीत. अस्माकं सकल कुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेमस्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम लाभ 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 खूप पुढे लावतात आणि मग म्हणतात पाणी सोडा. आता ह्याच्या मागचं पाणी सोडायचं हे काय कारण आहे? मग का पाणी सोडायचं?
तर या पंचमहाभूतत्वामध्ये जी थर्मोडायनॅमिक्स जी एंट्रॉपी काल सांगतो ते वाढत जाते आणि आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम. पाणी वरनं पडलं की ते समुद्रात जातं, समुद्राचं पाणी वर जातं, म्हणजे वॉटर सायकल आहे. आणि तुम्ही एक पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये दूध घाला की दूध पांढरट दिसेल. आता त्यातला एकच चमचा घ्या आणि दुसऱ्या ग्लासमध्ये घाला तर तुम्हाला दिसणार नाही, पण त्याच्यात दुधाचा अंश जाणार आहे. त्यातलं पुन्हा पाणी तिसऱ्या ग्लासात एक चमचा घाला तर तुम्ही असं म्हणाल का की तिसऱ्या ग्लासामध्ये दूध नाहीच आहे? कारण पहिल्या ग्लासामध्ये एक चमचा होतो, त्यातला काही भाग दुसऱ्यात आलाच असणार, त्यातला तिसऱ्या. जेव्हा तुम्ही उदबत्ती लावता तेव्हा तुम्ही ती मायक्रो पार्टिकल चार्ज करता. जेव्हा तुम्ही पाणी सोडता तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी म्हणजे आणि दिवा हे तर आपण म्हणतो की बाबा जड आणि चेतनमधलं एक दिव्य स्वरूप आहे की जे दिसतं पण जड नाही आहे. तर तो दिवा लावा. तर या पाचही गोष्टी काय करतात तर वैश्विक शक्तींना सांगतात की मी हे करायला बसलो आहे, मला तुमची साथ हवी आहे. तो आहे तो संकल्प. तर आपण काय म्हणतो की हा लावली आहे ते उदबत्ती लावली मग नंतर लावू, त्या वेळेला लावणं. करी धूप गा एजे दत्तभावानी असं प्रेम बापजी म्हणजे काय म्हणतात, ज्ञानेश्वरच्या महाराजांनी दत्तभावानी गुरुचरित्राचा सार म्हणून लिहिली. तर ते म्हणतात की उदबत्ती लावून दत्तभावानी म्हणा. माझे बाबा काय म्हणायचे की रामरक्षा म्हणतो आहे ना, उदबत्ती लावून रामरक्षा म्हण आणि मग तो अंगारा नंतर लावा. तर ती जी मायक्रोस्कोपिक एनर्जी आहे ती ट्रान्सफर होणार आहे. फक्त काय आपल्याला नंतर पुढे येईन की आपल्याला त्याचे गुण येतात किंवा का नाही आहेत ते पण आपण आज बघणार आहोत. तर हे पुण्यवाचनाचा पूर्वसंकल्प झाला. मग पुण्यवाचन म्हणजे काय तर गुरुजी म्हणतात म्हणा तव गृहे मम गृहे शांती पुष्टी तुष्टीश्चास्तु. मग गुरुजी काय म्हणतात तव गृहे शांती भवंता अब्रुवंतु असं आपण म्हणतो. मग गुरुजी उत्तर देतात तव गृहे शांती पुष्टी तुष्टीश्चास्तु. म्हणजे काय होतं, तुम्ही आज जो करायला बसलेलं कार्य आहे ते संपूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडो असा जो अंतःमनाला सबकॉन्शियस माइंडला तुम्ही स्वतः त्या गुरुजींकडनं रिकन्फर्म करता की माझ्या घरी पुण्यवाचन आहे आणि आज ज्या सगळ्या आजूबाजूच्या शक्ती आहेत त्या मला ह्या कार्याला मदत करणार आहेत. तर हा अंतःमनाचा सबकॉन्शियस मनाचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठीच्या या क्रिया आहेत. तुम्ही इथे कलश लावतात. हल्ली फोटोग्राफरांचं फार महत्त्व झालं आहे की तेच सगळे विधी कंडक्ट करतात. म्हणजे गुरुजींना सांगतात थांबा, यजमानाला सांगतात थांबा, घरच्या आजी आजोबांना सांगतात थांबा. तो कलश लावायला गेला डोक्याला, हा असा जो इथे दिसतोय की तो फोटो घेऊन द्या. त्या कलशामुळे त्या मुलाचं आज्ञाचक्रावर काहीतरी स्पंदन येणं हे महत्त्वाचं सगळ्यात कारण आहे की ती वरुण देवता आहे, ती इथे तुम्ही टच करता. इथे मागे पिट्युटरी आहे, त्याच्या मागे पिनाईल ग्लँड आहे. त्यांना ॲक्टिवेट करण्यासाठीच्या या ज्या क्रिया आहेत त्या नुसत्या फोटोग्राफीसाठीच्या नाही आहेत. फोटो एक वेळ चुकला तरी चालेल पण त्या नीट करण्यात महत्त्व आहे. गणपती पूजन सगळ्या विघ्नहर्त्याचं केलं जातं. एकदा मी एका समारंभाला गेलो होतो तर ते म्हणाले सर्व कार्येषु सर्वदा नाही म्हणायचं, पुण्यकार्येषु सर्वदा. मी म्हटलं कित्येक कार्य असे असतात की जी पुण्यकार्य नसतात पण ती पण तुम्हाला सक्सेसफुलीच करावी लागतात. श्राद्ध करायला मी वडिलांचं बसलो होतं, ते पुण्यकर्म नाही आहे पण म्हणून काय ते सगळं यशस्वी व्हायला नको म्हणून मी म्हणतो सर्व कार्येषु सर्वदाच म्हटलं पाहिजे. उगीच कोणीतरी पुण्यकार्येषु सर्वदा म्हणून त्याचा जो डिटोरिंग करतात ते माझ्या मते बरोबर नाही आहे. मातृका पूजन आपण करतो. मातृका पूजनामध्ये ज्या सगळ्या ज्या आता हे जे आपण करत असताना हे जे मंत्रोच्चार चालले त्याच्यात सगळ्यात मोठं काय काम असतं तो मेंदूमध्ये जाणारी स्पंदनं. आता प्रत्येकाला माहिती आहे की मला मूलाधारमध्ये ओम लम वम रम यम हम क्षम म्हणजे मूलाधाराचं लम आहे, स्वाधिष्ठांचं वम आहे, मणिपूरचं रम आहे, अनाहतचं यम आहे, आज्ञाचक्राचं हमक्षम आहे, सहस्रदलाचा ओम आहे. मग हा विशुद्ध चक्राला त्यांनी अक्षरच नाही ठेवलं म्हणजे सगळ्यात मोठं आहे. मग तिथे काय करायचं, जे तुम्ही मंत्र म्हणतात राम राम म्हणतात त्याचं होतं काय, जी सूक्ष्म एनर्जी आहे ती वर जाते आणि जड एनर्जी आहे जेवताना खाल्लेली ती खाली जाते. त्यामुळे विशुद्ध चक्राला एक अक्षर नाही, प्रत्येक म्हटलेला मंत्र, प्रत्येक घेतलेलं देवाचं नाव हे विशुद्ध चक्र जे इथे आहे ENT ते सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण तिथली व्हायब्रेशन सगळीकडे पोचतात. आणि हे मंत्र कसं आहे की स्पर्शाला एकच इंद्रिय आहे
बघायला एकच इंद्रिय आहे, ऐकायला कान आहेत, पण बोलणं आणि ऐकणं या गोष्टी करायला 2 इंद्रिय लागतात, जीभ पण लागते आणि कान पण लागतं. म्हणून ते त्याचं त्या 2 इंद्रियांच्या एकात्मतेने विशुद्ध चक्र शुद्ध होत असतं. तर आणि आपल्याला हे आता 16 संस्काराच्या निमित्ताने करताना सगळे संस्कार बाळासाठी तयार होतात. आता बाळावर मी याच्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये आत्ता मेडिसिनचे जे स्टुडंट आहेत त्यांच्या पण वर्षी फोनवर अर्धा तास व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलं. काय आहे की आधुनिक विज्ञान मान्य करत नाही की या सगळ्यांचा गर्भावर परिणाम होतो. मी त्यांना म्हटलं बा तिथे दिवस राहिले की काय करतात, तर म्हणे डाएट सजेशन करतात. पूर्वीच्या काळी ख्रिश्चॅनिटीमध्ये देखील काही संस्कार होते, पण या आधुनिक जगामध्ये तिथनं गेले, आपल्या इथनंही जात चालले. पण आपल्याकडे अशा अनेक केस आहेत. भक्त प्रल्हाद आणि कयाधू त्याची आई ना, काय नाव, तिच्या थ्रू त्यांनी आधीच सगळं पोटात शिकून आला होता. अभिमन्यू अर्धवट त्यांनी कृष्णाने थांबवलं म्हणून, नाही तर चक्रव्यूह तोडाचं आधीच शिकून आला होता. आणि मदालसा म्हणून जी होऊन गेली, वाचक मार्कंडेय पुराणामध्ये 4 पुत्र होते. 3 पुत्रांना तिने जन्म घ्यायच्या आधीच संन्यासी बनवून टाकलं. आणि 4था पुत्र जेव्हा अलर्क, तर राजा म्हणे की बाई शेवटी संसाराचा हातगाडगा चालवायचा आहे, कोणीतरी तर राज्य चालवलं पाहिजे, तर तू 4थ्या पुत्राला जन्म यायच्या आधी संन्यासाचं म्हणजे आध्यात्मिक ज्ञान देऊ नको, व्यावहारिक ज्ञान दे. तिने ऐकलं. म्हणजे थोडक्यामध्ये काय की ही सर्व स्पंदनं नुसती आपल्याच मेंदूवर काम करतात असं नाही, तर आईच्या पोटात असलेल्या गर्भाच्या मेंदूवर देखील ती काम करत असतात. आणि ही आपल्या ग्रंथांना, ऋषीमुनींना, आयुर्वेदामध्ये सगळ्यांना त्याच्याविषयी माहिती आहे. त्यामुळे आयुर्वेद जो आहे तो नुसत्या एकाच फिजिकल लेवलवर काम करत नाही. खरा आयुर्वेदिक वैद्य आहे तो तुमची तिन्ही लेवलची शरीरं जी आहे, मानसिक शरीर आहे, सोशल शरीर आहे, आध्यात्मिक शरीर आहे, त्या सगळ्यांचा होलिस्टिक विचार करून नॉर्मली ट्रीटमेंट ऑर्गनाईज करतो. तर या सगळ्या गोष्टींचं जर मेन कार्य जे असेल तर ते आहे आपल्या मेंदूतलं प्युरिफिकेशन, हे या सगळ्या संस्काराचं. आणि आता यात मातृका पूजन म्हणजे अनेक देवतांची पूजा होते, हे या असल्या पुस्तकांमध्ये सगळं मिळेल. त्याच्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे एक आपल्या कुलदेवीची पूजा होते. मला एका माझ्या दूरच्या पुतण्याने विचारलं की त्याचा मुलगा फॉरेनला आहे आणि त्याने सांगितलं कुलदेवता म्हणजे काय विचारतायत आणि कुलदेवतेचा पूजा का करायची किंवा कुळधर्म कुलाचार का करायचे. मी त्याला म्हटलं की सांग की कुळदेवता हा आपला राउटर आहे आणि आपल्याला जगामधल्या WWWमध्ये जर वेबमध्ये जायचं असेल, वर्ल्ड वाईड वेबमध्ये एनर्जी लेवलला, तर आपली कुलदेवता हीच त्याचा मेन मार्ग आहे, जे प्रवेशद्वार आहे ते कुलदेवता आहे. तुम्ही 1760 म्हणजे आता हे माझे विचार आहेत, 1760 गोष्टी करा, अमुकाने सांगितलं आहे, तमुकाने सांगितलं आहे, ज्योतिषाने सांगितलं आहे, यांनी सांगितलं आहे. यूट्यूबमध्ये तर हल्ली तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर 1 उपाय मिळतात. जोपर्यंत तुम्ही कुलदेवतेचे निदान रोजचं स्मरण पूजन करणार नाही तोपर्यंत अनेक आराधनांचं फळ मिळत नाही. कारण शेवटी काय असतं की तुम्ही चेंबूरमध्ये राहिला तर ज्या वॉर्ड ऑफिसच्या अंडर तुम्ही असतात त्यांचे तुम्हाला नियम पाळायला लागतात, तुम्हाला म्युन्सिपाल्टीचे नियम पाळायला लागतात, तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे नियम पाळायला लागतात, तुम्हाला केंद्राचे पाळायला लागतात आणि देशांना जागतिक कोर्ट किंवा UN वगैरेचे रिझोल्युशन पाळायला लागतात. तर स्ट्रक्चर एनर्जीचं, तर तुमचं स्ट्रक्चर एनर्जीचं कुठनं पास होतं, तर कुलदेवतेतनं पास होतं. त्यामुळे कुलदेवतेला जर तुम्ही नमन केलं नाही आणि तिच्या थ्रू गेला नाही तो कार्य पुढे जात नाही. आणि आणखीन एक त्याच्यामध्ये होतं मगाशी नांदीश्राद्ध. नांदीश्राद्धाला वृद्धिश्राद्धही म्हणतात. त्या दिवशी तर्पण नसतं, पण काल यांनीही सांगितलं की काय आहे की जर तुम्हाला संपत्ती हवं असेल तर तुम्ही देवांची पूजा करा आणि तुम्हाला तुमची संतती पण पुढे जायला हवं असेल तर तुम्ही पितरांना थँक्स गिविंग करा. या 2 निराळ्या व्हर्टिकल्स आहेत. जसे कारखान्यामध्ये प्रोडक्शन, सेल्स, मार्केटिंग, अकाउंट, परचेस व्हर्टिकल्स असतात, तशी त्या ब्रह्मांडामधल्या शक्तींची 2 निराळी व्हर्टिकल्स आहेत. ते जर तुम्हाला पुढे जायचं असेल धनदान नुसतं आर्थिक वगैरे तर ठीक आहे, मग तुम्ही म्हणू नका की माझा मुलगा ऐकत नाही, माझा मुलगा असा झाला, माझा मुलगा तसा झाला, काहीच होत नाही, आम्हाला नातूच होत नाही. म्हणजे
कारणं कितीही असू शकतात, पण वन ऑफ द ऑब्स्टिकल्स कॅन बी विच कॅन बी रिमूव्ड इज तुम्ही जर तुमच्या कुलदेवतेची पूजा केली तर तुमची बाकीची व्रतवैकल्य आहेत ती सक्सेसफुल व्हायचे चान्सेस प्रचंड वाढतात, नाही तर त्याला ऑब्स्टेकल येतं. सगळ्यात पहिला जो आहे तो गर्भाधान संस्कार. आता पूर्वीच्या काळी काय होतं की कित्येक वेळा वैदिक काळामध्ये लग्न व्हायच्या आधी म्हणजे पाळी यायची नाही आणि ती सासरी गेल्यानंतर पण यायची. आता काही तसं राहिलेलं नाही आहे. पण मेन काय आहे की जर आत्ता जर पाहिलं तर म्हणजे हे काही मी सांगत नाही, तुम्ही गुगल करा, फर्टिलिटी रेट केवढा कमी झालेला आहे. आणि आय व्ही सेंटर सगळीकडे टी व्ही उघडला की तुम्हाला पहिली जाहिरात येते, 1 वर्ष झालं बाळ होत नाही आहे, आमच्या केंद्राला भेट द्या. कोणी म्हणतं की तुम्ही अमुक दुसरं काही करून बघा, नाही, कारण त्यांना इंटरेस्ट बिझनेसमध्ये आहे. तर आपल्याला हा जो गर्भाधान संस्कार आहे तो गर्भाधान संस्कार जो आहे तो मेनली ह्याच्याचसाठी आहे की शुद्धी करणं, आणि त्याच्यामध्ये नुसत्या बाईची नाही आहे, बाई आणि पुरुषाची दोघांची तयारी करणं त्या नंतर संतती निर्माण होण्यासाठी. तर आणि पॉसिबल असलेले दोष दूर करणं. आता ही एक स्लाईड बघा, म्हणजे एका पुस्तकामध्ये एक सिम्पल एक्झाम्पल आहे की बाबा एक्स क्रोमोसोममध्ये एक जेनमध्ये डिफेक्ट असेल तर काय पॉसिबिलिटी होऊ शकते. म्हणजे समजा त्यांनी दिलं आहे की बाबा पुरुष रातांधळ, आधी बायका रातांधळ्या रंगांधळ्या म्हणजे कलर ब्लाइंडनेस असण्याची चान्सेस खूप कमी असतात. कलर ब्लाइंडनेस स्टॅटिस्टिकली पुरुषांमध्ये जास्त असतात. पण म्हणजे आपण म्हणतो नक्की आंधळा आहे, आपण आंधळा म्हणजे आंधळा नसतो, पण म्हणजे पुरुषांमध्ये कलर ब्लाइंडनेसचे चान्सेस जास्त. आता समजा ह्या पिक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं की पुरुष कलर ब्लाइंड आहे आणि बाई नॉर्मल आहे, तर चान्सेस ऑफ चिल्ड्रन गेटिंग कलर ब्लाइंड अगदी मिनिमम असतात, नसतातच जवळजवळ. पण जर बाई कलर ब्लाइंड असेल आणि पुरुष चांगला असेल तर मुलं झाली तर ती कलर ब्लाइंड व्हायची चान्सेस खूप जास्त असतात, आणि मुली झाल्या तर कलर ब्लाइंड हे पुस्तकांमधनं जे तुम्ही पाहता ते रेफरन्स काढलेले आहेत, ते काही मी काढलेलं म्हणजे मनाने काही केलेलं नाही आहे. तर 100,000 बायकांपैकी एखादी बाई रातांधळी असू शकते, कलर अंधळी असू शकते, पण पुरुषांमध्ये जास्त असू शकतात. तर एका जीननी एक एक्स क्रोमोसोममधला एक जीन डिफेक्टचा हे जर उदाहरण आहे तर आपले केवढे जीन्स आहेत, केवढं कॉम्बिनेशन आहे. मग आपण पूर्वी काय म्हणायचो 7 पिढ्या बघा, काही आहे ना, तर 7 पिढ्यांना मध्यंतरी एक यूट्यूबवर आलं होतं की जेनेटिक डिफेक्ट जो आहे तो 7व्या पिढीनंतर 1% कमी होतो. म्हणजे 1/2 × 7 जर केलं तर जो येईल ते पर्सेंटेज वाईज इट इज लेस दॅन 1%. त्यामुळे पूर्वीचे लोक जे होते ते लग्न जमवताना नुसती मुलगी कशी दिसते ना नुसता मुलगा कसा दिसतोय ना मुलगा काय कमवतोय ना मुलगी काय, नितीननी सांगितलं ना लग्न ठरवताना काय बघतात, तसं नव्हतं ते. हे जेनेटिक डिफेक्ट नाही येणार आहे ना याची काळजी खूप घेतली जायची. काय कर्मधर्म संयोगाने समाज बदलला पण इफेक्ट बदलत नाहीत, आणि मग ते इफेक्ट तुम्हाला दिसत राहतात. तर म्हणून हा गर्भधारण संस्कार होता. आता त्यानंतर 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यात हा जो पुंसवन संस्कार, आता हे नाव आहे असं आहे की मी जर त्याचं डायरेक्ट पुस्तकांमध्ये लिहिलेलं सांगितलं तर कोणी म्हणतील की तुम्ही बायकांच्या विरुद्ध आहात. पण कित्येक बायकांना त्या काळी असं वाटायचं की कारण समाज शेतीप्रधान होता, घरात कामं करायला माणसं पाहिजे, मुलगी लग्न होऊन दुसऱ्याकडे जाणार आहे, त्यामुळे आपलं काही चालू ठेवायला पुढे मुलगा असावा असं प्रत्येकाला वाटायचं. वाटण्यात काही कोणाची काही चूक नाही, कोणाला काय वाटावं हा स्वतःचा प्रश्न आहे. तर हा संस्कार अशासाठी त्याला असायचा की बाबा मुलगा व्हावा. आता मुलगा व्हावा तर मुलाच्या मेंदूची वाढ व्हायच्या आधी तर संस्कार केला तर तो मुलगा मेंटली सशक्त होणार आहे, नाहीतर तो उशीर करून काही फायदा नाही आहे. त्यामुळे हा संस्कार जेव्हा तुम्ही जर पाहिलं की बाबा साधारण 6व्या आठवड्यामध्ये मेंदू ची निर्मिती व्हायला लागते आतमध्ये, त्या दरम्यान हा केलेला संस्कार असतो. आणि त्याच्या मागचं मेन कारण हे आहे की बाळावर असे संस्कार व्हावे की तो जेव्हा आता वाढेल तेव्हा त्याच्या जागी उत्तम गुण येतील. आणि ते पुढे नंतर सांगीन ही काय आहे, मेंदूची वाढ ही वयाच्या 25व्या वर्षापर्यंत होत असते सर्वसाधारणपणे.
आणि मेंदूमध्ये जे मटेरियल आहे, जे न्यूरॉन्स आहेत, ते साधारण 800 बिलियन आहेत. आणि आपण त्यातला म्हणजे असा अंशात्मक पण यूज करत नाही मेंदूचा. आणि आईन्स्टाईन, लोकमान्य टिळकांसारखी लोकं जी आहेत किंवा आपले गणिताचार्य जे सगळे होऊन गेले, ते काही पर्सेंटेजमध्ये त्याचा म्हणजे मे बी लेस दॅन 1% यूज करत असेल. आपण 0.0001 यूज करत असू. तर हे जे न्यूरॉन्स असतात ते डेव्हलप होतात 25 वर्षापर्यंत, पण ते नंबर वाढत नाही. मग डेव्हलप होतात म्हणजे काय होतात की एक इलेक्ट्रिकल इंजिनियर असला आणि त्याला सांगितलं हे एवढे तुला कॉम्पोनंट दिलेत, ती जोडणी करून तू सर्किट तयार कर, तर आपला मेंदू निरनिराळी कनेक्शन तयार करत असतो. आणि ती 25 वर्षापर्यंत म्हणजे मेमरी सेंटर डेव्हलप करणं म्हणतो ना, ह्याचा मुलगा जरा उशिरा बोलायला लागला. काही असतात मुली पर्टिक्युलरली लवकर बोलायला लागतात. मुलं आता इथे बसलेला आमचा मुलगा आहे, तो जरा 2 वर्ष म्हणजे त्या वेळेला काही उशिरा डेव्हलप होतात कनेक्शन, म्हणजे नंतर ती पुन्हा रिकवर होतात. पण म्हणजे ही जी कनेक्शन डेव्हलप होतात मेंदूमध्ये, जी वायरिंग तयार होते, ती साधारणपणे 6व्या आठवड्यापासून तयार व्हायला लागतात. म्हणून तो मुसळ संस्कार जो आहे तो 3-4 महिन्याच्या आधी करून घ्यायचा. आणि ती वायरिंग नंतर वाढत जातात 25 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर ती कनेक्शन वाढवणं अतिशय डिफिकल्ट असतं. आणखीन त्याहून अवघड काय असतं तर टिकवणं. म्हणजे तुमची कनेक्शन 25 वर्षानंतर वाढत तर नाहीच, पण तुम्हाला ती प्रयत्नपूर्वक टिकवायला लागतात. ती टिकवण्यासाठी तुमची मानसिक हेल्थ चांगली पाहिजे, शारीरिक हेल्थ चांगली पाहिजे, स्पिरिच्युअल हेल्थ चांगली पाहिजे, तर ती निदान टिकतात. नाही तर काय, काही लोकांना 50, 55, 60 झाले की विसरभोळेपणा वगैरे गोष्टी चालू होतात. काही लोक अंतर्मुख बनतात, काही लोकांना सायकोलॉजिकल प्रॉब्लेम चालू होतात. जर ती कनेक्शन तुटत गेली की मानसिक विकार चालू होतात. मानसिक विकार चालू झाले की शारीरिक विकार चालू होतात. तो टॉप डाऊन ॲप्रोच आहे. जसं कंपनीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर सांगतो तुला हे करायचं आहे की सगळ्यांना ते फॉलो करायला लागतं. तसं आहे ब्रेनमधनं सगळं चालतं. जर ब्रेनमध्ये डिफेक्ट एकदा तयार झाला की बाबा, आपण ज्याला म्हणतो मायक्रोप्रोसेसर चिपमध्ये डिफेक्ट तयार झाला की तो खाली पर्क्युलेट होत जातो. त्यामुळे या संस्काराचं अतिशय महत्त्व म्हणजे खूप महत्त्व आहे. आणि आता हे जे आहे ते हल्ली तर लोक पुन्हा नवी पिढी गर्भसंस्काराकडे वळायला लागलेली आहे. तर मुख्य म्हणजे स्त्रीला हे मात्र युरोपमध्येही सांगतात की शक्यतो आनंदी राहिलं पाहिजे, तिच्या आवडीनिवडी पुरवल्या पाहिजे. आणि एवढंच नाही तर माझ्या ऑफिसमध्ये मी 36 वर्षात ज्यांची लग्न झाली आणि मुलंबाळं झाली पाहिलं, त्या बायका साधारणपणे त्यांनी एकदा ठरवलं की आपल्याला आता बाळ व्हायचं आहे की ती बाई नवऱ्याला म्हणते तू पण स्मोकिंग सोडतात 3 ते 4 महिने आधी, दारू पिणं सोडतात, घेतली तर लाईट वाईन किंवा बिअर पण, स्ट्रॉंग अल्कोहोल सोडतात. आणि ते देखील प्रयत्नपूर्वक आपले दोघांचं, स्त्री आणि पुरुषामधलं बीज आहे, वीर्य आहे, त्यातले डिफेक्ट निदान मटेरियल लेवलचे काढायचा प्रयत्न करून मग नंतर ते संततीसाठी तयार होतात. तर असा हा जो अख्खा प्रोसेस आहे, हे जे संस्कार आहेत हे सगळे प्रीनाताल आहेत. म्हणजे जन्म घ्यायच्या आधीचे आहेत. ते बाळाची आईच्या पोटात असतानाच वृद्धी उत्तम रीतीने कशी होईल हे आपल्या या 16 संस्कारांमध्ये सांगितलं होतं. पण त्यानंतर येतं बाळ जन्माला. आता जन्माला आल्यानंतर त्याचं स्वागत केलं जातं, नवीन आलेत आणि इवन यायच्या आधी देखील त्यांच्याकडे गुड न्यूज आहे बरं असं म्हणतात. म्हणजे म्हणण्याची प्रथाच आहे की जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये नवीन व्यक्ती येणार असतो तेव्हा ती गुड न्यूजच असते, कारण तो वंश पुढे जाणार असतो. आणि मग त्याला मध आणि तूप लावतात. तर पूर्वी काय होतं की चेक्स पिडियाट्रिशियन नसतील, पण घरातली सिनियर मंडळी आणि वैद्य खूप हुशार होते. त्यांना या सगळ्या गोष्टीचं नॉलेज होतं की जिभेला लावल्यावर ते बाळ काय करतं आहे. त्याला आता काय की काल त्यांनी सांगितलं दुसऱ्या जन्मात आपण बरेच संस्कार घेऊन येतो. काल आपण पुनर्जन्मावर बघितलं, ज्या बाळाला पहिल्या दिवशी देखील आईचं दूध प्यायचं कळतं तो कुठेतरी तो संस्कार घेऊन आलेला असतो. तो नाही, त्याला कोणी शिकवायला नाही लागत की बाबा आईचं दूध कसं प्यायचं आहे. तो आईला ओळखतो कसा, तर तो वासाने ओळखतो. एकदा का त्याने आईचं दूध प्यायलं की त्याला कळलं की इथे हा वास येतो, की त्याला आईजवळ दिलं की तो लगेच होतो, त्याला कळतं ही माझी आई आहे, कारण मला इथे
मिळतं. तर त्याला ते मध चाटवायचे, तूप चाटवायचे, म्हणजे काय करायचं काय, नुसतं काय ते मधानी ते टेम्पररी शुगर देऊन काही त्याची लगेच तो माईक टायसन नसतं होणार. त्याची ती क्रिया चेक करतात की बाबा त्याला ते जिभेला दिल्यानंतर रिॲक्शन काय आहे, डेव्हलपमेंट काय आहे, या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठीचे हे संस्कार होते. आता आपण उठतो आणि पिडियाट्रिशियनकडे घेऊन जातो किंवा ते सांगतातच 4 महिन्यांनी या, 6 महिन्यांनी या, 8 महिन्यांनी या. तर हे सगळे संस्कार असे पिरियॉडिकली होते की ज्याच्यामुळे पिरियॉडिकल इन्स्पेक्शन ॲटोमॅटिक व्हायचं. आता नामकरण संस्कार, तर हा नामकरण संस्कार देखील नावं ठेवताना काय की बाळाचं नाव ठेवताना आता म्हणजे तेव्हा हे लिहिलेलं आहे, जे आजच्या जगामध्ये इतकं लागू पडतं की मी स्वित्झर्लंडमध्ये गेल्यानंतर मी म्हटलं ना माझं आय एम श्रीपाद तांबे, की फ्रेंच लोक मला टॉम म्हणायचे. कारण जर ईवर फ्रेंचमध्ये उलटा क्रिसेंट नाही घातला तर ते जसं फ्रेंच लोक तुम्हाला माहीत असतील ते रेस्टॉरॉ म्हणतात, ते रेस्टॉरंट म्हणत नाही, त्यांच्यामध्ये ते शेवटला सायलेंट होऊन जातं रेस्टॉरॉ. तसं मला ते टॉम म्हणायचे. मग मी म्हटलं अरे पण माझं नाव तांबे आहे, रिटायर होईपर्यंत माझ्या व्हिजिटिंग कार्डावर तांबेवर ईचवर क्रिसेंट असायचा की जगातला कुठलाही माणूस मला तांबेच म्हणेल, श्रीपाद तांबे. नाही तर मला लोक टॉम म्हणायचे, कारण ती सायलेंट होऊन जायचं. तर नावं ठेवताना देखील एक नक्षत्र, राशी या गोष्टीशिवाय देखील असं नाव पाहिजे. आताच्या तर खास पासपोर्टमध्ये इधी वाचता आला पाहिजे. दुबईत गेल्यानंतर त्यांना ते श्रीपाद वासुदेव तांबे म्हणजे ते आरबाला पूर्वी, आता बरेच ते लोकही शिकले, सहजासहजी वाचता यायची नाही. त्यामुळे अवघड नावं ठेवण्यामध्ये हल्ली तर उलट जास्त त्रास होतो. माझा पुतण्या संजू आहे जर्मनीमध्ये, तर जला य म्हणतात जर्मनमध्ये, यापान म्हणतात, त्यामुळे त्याला संयू म्हणायचे. मग संजय म्हणायचं असेल तर त्याच्यामध्ये डी घातलं तरच त्यांना संजय म्हणता येतं, नाही तर मग ते संयू म्हणतात. तर हा एक प्रकार झाला की नावं पण अशी पाहिजे की ज्याने त्या पर्सनॅलिटीमध्ये ते गुण पण येतील. म्हणून पूर्वी देवांची नावं ठेवायचे, कुलदेवतेची ठेवायचे, आजी आजोबांची पणजोबांची ठेवायचे. त्यामुळे आता आमच्या घरामध्ये समजा मी श्रीपाद आहे, वासुदेव आहे, माझे धोंडोपंत, भास्कर, भालचंद्र अशी आमची एक 7 पिढ्या आहेत. त्यामुळे माझे मोठे भाऊ जे बालाजी तांबे होते ते भालचंद्र होते. तर माझी आई दत्ताची खूप भक्त होती, मग त्यामुळे श्रीपाद नाव ठेवायचं आहे. तर अशी जी काही असतात ती नुसत्या अंधश्रद्धा नसतात, कदाचित त्यातनं काही आणि तुम्ही कुठलंही नाव ठेवणं हे शेवटी पालकांवर आहे. कारण त्या मुलालाच विचारायला त्याचा काही सेत नसतो, तो नाव घेऊन येतो. जसं पासपोर्ट नंबर गव्हर्मेंट डिसाईड करतं, आधार नंबर गव्हर्मेंट डिसाईड करतं, तुमचा PF नंबर ते PF डिपार्टमेंट डिसाईड करतं. हल्ली आपण सगळे नंबर आणि मोबाईल नंबर सिलेक्ट करताना तुम्हाला एक चॉईस असतो की हा नको, पण बाकीचे अनेक नंबर तुम्ही पासपोर्ट अप्लाय केल्यानंतर कुठला पासपोर्ट नंबर येणार हे तुमच्या हातात नसतं, जो येईल तो तुम्हाला घ्यावाच लागतो. तसं त्या बाळाला देखील नाव आहे ते घ्यावंच लागतं. त्यानंतर 6वा येतो निष्क्रमण संस्कार, म्हणजे मुलाला. आणि पूर्वी तो इतकं त्याचं कौतुक असायचं की ती सुनबाई, सासू, नवरा सगळे त्या मुलाला छान असं त्या दुपट्यात गुंडाळून देवाच्या दर्शनाला नेत असत की कळायचं की अरे बाळ पहिल्यांदा बाहेर पडलं. आता तर 4थ्या दिवशी आम्ही बाळाला पुढे टांगून मॉलमध्ये नेण्यात आम्हाला कौतुक वाटायला लागलं. आणि मग नंतर 40व्या वर्षी 45व्या वर्षी कारट्रॅक यायला लागले. पण तोपर्यंत आईवडिलांना ते विसरून गेलेले असतात की आपण बाळावर काय केलं आहे की बाळाचे डोळे असे झाले. त्यामुळे पूर्वी मुलाला 4 महिन्यापर्यंत सूर्य दाखवायचेच नाहीत, चंद्र दाखवायचेच नाहीत. त्यामुळे ते डेव्हलप जे आपली जी ऑप्टिक सिस्टीम आहे, ऑप्टिक नर्व्ज आहेत, त्याला जी डेव्हलपमेंटला वेळ लागायची ती जी वेळ दिल्यानंतरच मुलाला घराच्या बाहेर आणायचं आहे. आणि तो एक व्यवस्थित असा छान संस्कार म्हणून गणला जायचा. कारण संस्कार म्हणून सांगितलं, धार्मिक विधी म्हणून सांगितलं की लोक ऐकायचे. आता लोकांना कायद्यानेच सगळं सांगायला लागतं. कोविडमध्ये बाहेर नाही पडायचं, म्हणजे मी ना नितीन घरात बसून राहणार, तो नियम नाही सांगितला तर आम्ही पुन्हा फिरणार. त्यामुळे हल्ली काय गाईडलाईन्स लागतात गव्हर्नमेंटच्या, तर लोक ऐकतात. फॉरेनमध्ये याच्या उलट आहे. फॉरेनमध्ये सगळ्या ट्रीटमेंट तुम्हाला इन्शुरन्स कंपन्या गाईड करतात. म्हणजे सांगायचं झालं तर मी नाही विद्या एकदा आम्ही काय चेक केलं तर आम्हाला सांगितलं तुम्हाला कोलेस्ट्रॉल थोडं जास्त आहे, गोळ्या घ्या. आता आम्ही गोळ्या विकत घेतल्या, पण घेतल्या नाही. विकत का घेतल्या? त्यांच्या कॉम्प्युटर सिस्टीममध्ये माहीत पाहिजे आम्ही गोळ्या घेतल्या आहेत, नाही तर पुढे काही झालं तर ते म्हणतील
तुम्हाला या आजाराचे पैसे मिळणार नाहीत, कारण तुम्हाला तुमच्या फॅमिली डॉक्टरने सांगितलं होतं कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या घ्या, त्या तुम्ही घेतल्या नाहीत. तर असं जे आहे ते कित्येक वेळा काही गोष्टी ज्या चौकटीत बसवून सांगितल्या की लोक फॉलो करतात. अन्नप्राशन, बाळाला पहिल्यांदा अन्न खाऊ घालतात. आता काय आहे की आम्ही अन्नावर म्हणजे अन्नपूर्णेवर तर 1-1 तासाचा 1.5 तासाचा स्पेशल लेक्चर व्हिडिओ टाकलेले आहेत. त्यामुळे बाळाला त्यावेळेस अन्न घालणं या पुरतं अन्नाचं महत्त्व नाही आहे. परवा नितीननी काय सांगितलं, अन्नात भवती भूतानी ना, अन्नात पर्जन्यात भवती अन्ना, असं काहीतरी होतं. आणि यज्ञात भवती पर्जन्य, आणि माणसांमुळे यज्ञ बनतात, असा त्याचा अर्थ मी समजलो. मला काही गीता तोंडपाठ नाही आहे. शेवटी काय आहे की अन्नावर केलेला खर्च हा खर्च न धरता इन्व्हेस्टमेंट म्हणून जेव्हा तुम्ही समजता तेव्हा ते तुमच्या शेवटपर्यंत टिकणारं शरीर तयार होतं. अनेक गोष्टी तुम्ही एखादा शर्ट, धब्बा, साडी थोडी स्वस्त घेऊ शकता, पण सीझनमध्ये आलेली फळं, सीझनमध्ये असलेल्या भाज्या, सीझनमध्ये असलेल्या फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्य ही न खाणं आणि दुसरीकडे तो पैसा वापरणं ही इन्व्हेस्टमेंट नाही आहे, ही चुकीच्या जागी केलेले खर्च आहेत. त्यामुळे मी ह्याला कंप्लीट इन्व्हेस्टमेंट का म्हणतो की हे एक महत्त्वाचं आहे की बाबा अन्नावर तुम्ही जो खर्च करता ती इन्व्हेस्टमेंट आहे. आणि एक आम्ही करतो म्हणून सांगत नाही, पण जर तुम्ही A2 गाईचं लोणी विकत घेतलं तर ते 1800 रुपये किलो ते 2000 रुपये किलो मिळतं. आणि बाहेर रेडीमेड सागर, अमूलचं तूप घेतलं तर ते 600 रुपयाला मिळतं. आता जर 600 रुपयाला तूप मिळतं आणि 1800 रुपयाला लोणी मिळतं, त्याचा यील्ड म्हणजे मधलं मॉइश्चर गेलं की तूप जे आहे ते 2200 ते 2400ला पडतं. मग 600 रुपयाचं तूप कसं असू शकेल? त्याला आपण तूप म्हणतो, ते तूपच नसतं. मग तूप खाल्ल्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढेल, मग का नाही वाढणार? कारण तुम्ही तूप खातच नाही. तुम्ही ज्याला म्हणता तूप ते एक काहीतरी पदार्थ असतो जो निरांजनात वातीला घालण्याच्या उपयोगाचा असतो. खरं सांगायचं म्हणजे त्याच्या पलीकडे ते तूप नसतं. नाही तर तूप खाल्ल्यानंतर मी म्हणजे ईश्वराची कृपा आहे, मी तर भरपूर तूप खातो. माझे मोठे भाऊ भरपूर तूप खायचे, माझे वडील 99 वर्ष 6 महिने जगले, भरपूर तूप खायचे, शेवटपर्यंत TV पाहायचे, शेवटल्या 15 दिवसापर्यंत स्वतःचा धोतर स्वतः नेसायचे, भरपूर तूप खायचे. पण ते तूप जर घरी का एवढं लोणी येत नाही आणि गाईच्या दुधाला तर क्रीमच येत नाही, म्हणजे मग बाहेरनं आणायला लागतं. पण जे माझं म्हणणं काय की हा अन्नप्राशन विधी आहे तो कुटुंबासाठी तिथे मर्यादा संपत नाही. त्या अन्नप्राशनानंतर त्या अन्नाचं महत्त्व हे सतत चालू असतं. आता प्रॉब्लेम काय होतो अन्नाच्या बाबतीत की घरामध्ये 4 माणसं असतात, एक वात प्रकृतीचा असतो, एक पित्त प्रकृतीचा असतो, एकाला कफ असतो, आईला एक असतं, वडिलांना एक असतं. तर एखाद्या स्त्रीला सगळ्यांना सुटेबल अन्न करणं हा पण फार मोठा चॅलेंज आहे. आणि त्याच्यात जर आजी आजोबा जवळ राहत असतील तर म्हातारपणी प्रत्येकाला वायूचा जास्त दोष होतो, हे आयुर्वेद सांगतं. सांधे कोरडे पडतात, त्यामुळे त्यांना निराळ्या प्रकारचं वाताचे त्रास होतातच. आणि आपण बघतो की किती लोकांना किती लवकर हल्ली सांधेदुखी व्हायला लागते, कमरदुखी होते, कॅल्शियम कमी पडतं. त्यामुळे घरातल्या बाईला अन्नाचा बॅलन्स करणं ही एक खूप मोठी कसरत असते. म्हणजे त्याच्यावर प्रयत्नपूर्वक, जसं तुम्ही स्वॉट ॲनालिसिस करता, तुम्ही मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या करता आणि मोठी लेक्चरं देतात की स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट, त्याच्यावर आम्ही ॲनालिसिस करतो. अरे घरातल्या गोष्टींवर पण स्वॉट करा ना, की घरामध्ये कोणाला काय लागतं हे बघा, कोणाला काय झालं तर काय त्रास होतो हे बघा. सरसकट खाल्लंच पाहिजे, तो मुलगा खाईलही, पण त्यानंतर त्या दोन जे मुलं आहेत किंवा 2 मुली आहेत, त्यांचे ते येताना तुमच्या जरी पोटातनं आले तरी ते पूर्वजन्मीचे संस्कार घेऊन येतात. आणि त्याप्रमाणे प्रत्येकाची प्रकृती ही निराळी असते. माझी प्रकृती माझ्या बायकोच्या प्रकृतीसारखी नसते, मुलाच्या प्रकृतीसारखी नसते. त्यामुळे प्रत्येकाच्या अन्नाच्या गरजा या निराळ्या असतातच. तर सॉरी तर अन्नप्राशनावर खूप नको. हे आपलं जावळ काढणं, केस काढणं,
तर का काढायचं? तर त्याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे 8-10 झाले की केस जे आहेत ना ते श्रीरंगच्या मुलाचे केस जन्मता भांग पाडण्या एवढे होते. तर केस जे असतात ते एक म्हणजे मागच्या जन्माशी त्यांचं कनेक्शन असतं आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही शेव करता तेव्हा आयुर्वेदिक वैद्याला आजी आजोबांना त्याची कवटी इन्स्पेक्शन करता यायची म्हणून पण जावळ काढायचे. तर त्यामुळे या जावळ काढण्याच्या मागे एकाहून जास्त कारणं होती. कर्णवेध तुम्हाला दागिन्यांसाठी तर लागतातच, पण ऑक्युपंक्चर म्हणतात किंवा कान टोचताना बरं वेदांमध्येही लिहिलेलं आहे किंवा ह्याच्यात कान कशाने टोचावे तर सुवर्णच्या या सुईने. म्हणजे त्या काळामध्ये मेटलर्जी डेव्हलप्ड होती, त्यांना सोनं बाहेर काढता येत होतं आणि सोन्याची तार बनवता येत होती. त्यामुळे ज्या लोकांनी हे लिहिलं ते अंधश्रद्धा आणि कुठे अंगुठाछाप होते असं नाही आहे. ती लोकं, ती संस्कृती अत्यंत प्रगल्भ होती की ज्यांच्याकडे भयानक लेवलची मेटलर्जी होती. विद्यारंभ म्हणजे हल्लीचं ज्युनियर के जी, सिनियर के जी. हे म्हणजे माझ्या मोठ्या भावांना जेव्हा पहिल्यांदा पाठीवर श्री लईला दिली तेव्हा व्यवस्थित बाबांना सांगायचं की गुरुजी वगैरे घरी येऊन सगळा हा विधी झाला होता. मी आजारी होतो त्यामुळे समजा हा माझा विधी स्किप झाला. हल्ली आपण ज्युनियर के जी, सिनियर के जीमध्ये घालतो. अजूनही स्वित्झर्लंडमध्ये जेव्हा मुलगा ऑफिशियली पहिलीत जातो तेव्हा आई वडील आजी आजोबा वगैरे सगळे बरोबर त्याला सोडायला जातात. शाळेच्या पहिलीचा पहिला दिवस हा शाळेमध्ये एक अख्खं समारंभ असतो आणि तिथे लोक अजूनही ते पाळतात. आता कोणी रजा घेत नाही कारण ती रजा एखाद्या विकेंडला जोडून माथेरानला जाता येतं. त्यामुळे आपल्या इथे काय की आपण रिसोर्सेस दुसरीकडे वळवायला सुरुवात केली. मुंज, तर हा मुंज आहे ते एक ह्याची मुंज आहे, एक त्याच्या मुलाची मुंज आहे. तर पुन्हा मुंजीनंतर काय होतं तर मुंजी आणि पूर्वी अनेकांची करायचे, क्षत्रिय करायचे, वैश्य करायचे, मुलं करायचे, मुली करायचे. बेसिकली यू गेट रेडी फॉर फर्दर हायर एज्युकेशन. म्हणजे तुमचा दुसरा जन्म झाला, द्विज झाला असं होतं. आता तर आपण मुलांना काही गुरु घरी पाठवतच नाही. आता तर मुंज झालेली मुलं घरीच राहतात. मातृभोजन झालं तरी मुलं घरीच राहतात. त्यामुळे आता हा संस्कार जो आहे तो करावा जरूर, पण त्याचं स्वरूप बदललेलं आहे. मुंज झाल्यावर वेदारंभ व्हायचे. हल्ली मुलाला 6वीपासून तर पहिलीत घालतोच आपण, त्यामुळे त्याचं शिक्षण तर चालू झालेलंच असतं. पूर्वी काय होतं की काही गोष्टी घरी शिकवायचे. मुंज झाली 8व्या वर्षी की तो गुरुकडे जायचा. त्याच्या आधीच आईवडील 5व्या-6व्या वर्षीपासून घरात अनेक गोष्टी शिकवायला सुरुवात करायची. मी देखील रामा प्रथमाती मी वयाच्या 6व्या वर्षीपासूनच व्याकरण शिकायला सुरुवात केली होती. माझी मुंज झालेली नव्हती. जेव्हा माझं संस्कृतचं 80% व्याकरण पूर्ण झालं होतं त्या काळात. पण आता काय झालं, मुंज गेली. मुंजीचा फायदा काय होता की गुरुजींच्या हातात सोपवलं की गुरुजी सगळ्या गोष्टी त्याच्याकडनं करवायचे. आचरणावरनं आचार्य असं काहीतरी नितीननी परवा सांगितलं. आचार्यांकडे सोपवलं की ते आचरण शिकवायचे. आता आचरण कोणी शिकवायचं मुलांना? शाळेत सरांना वेळ नसतो, माईंना वेळ नसतो. पालकं तर दोघी पालक नोकऱ्या करतात. म्हणजे का तर तुम्ही क्रशमध्ये ठेवा किंवा घरची मोलकरणीकडे सोपवा. आजी आजोबांकडे सोडून येत नाहीत. मग होतं काय की त्यांना जर त्यांच्यावर संस्कार घडवायचे असतील तर हे सुरुवात कुठनं करायला लागेल की मॅनेजमेंटमध्ये 3 सर्कल म्हणतात. स्वतःच चेंज करणं, इनर सर्कल. ते मला सोपं असतं. बाबा मीच जर घरी जाऊन हातपाय धुवत नसेन तर मी माझ्या मुलाला नातवाला काय सांगणार? बाहेरनं आलो की आधी हातपाय धुवायचे, चूळ भरायची. सकाळी उठलं की ब्रश केलं की वक्रतुंड म्हणायचं. म्हणजे मी माझ्यात चेंज करू शकतो. मग मी दुसऱ्यावर इन्फ्लुअन्स करू शकतो. म्हणजे आज समजा मी एक काम करतो आहे की मी एक लेक्चर दिलं, मी अभ्यास केला, ते तुमच्याशी शेअर केलं तर दॅट इज कॉल्ड द सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स. तिसरं असतं सर्कल ऑफ कन्सर्न्स. म्हणजे गव्हर्नमेंटने GST कमी केली, जास्त केली तर आपल्याला कन्सर्न असतो, त्याच्यावर आपला कंट्रोल नसतो. आणि चौथं असतं नो कन्सर्न. समजा आत्ता नॉर्थ कोरियामध्ये अर्थक्वेक झाला, पेपरात न्यूज आली, आपण काही त्याचं फारसं मनावर घेत नाही. हो आहे बाबा, झालं, हो संपलं. कारण त्याच्याशी आपला काही डायरेक्ट कुठे कनेक्शन नसतं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला करायला काय लागणार आहे? मी काही प्रत्येक गोष्टीत जात नाही आहे की ह्या पॉईंट बाय पॉईंट, पण मुख्य म्हणजे काय की मुलाची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. अशा केसेस आपण बघतो की नेहमी 2 भावांमध्ये कोर्टात इस्टेटीवरनं वाद होतात.
मी अशा फॅमिली पाहिल्या आहे, ते माझ्याहून दोनच आहे. आई सांगायची तू तुझं घे, तो त्याचं घे, तू त्याचं घेऊ नको तू. अरे पण आईने जर सांगितलं की तुम्ही दोघं एकमेकांशी खेळा, तुझं खेळणं थोड्या वेळ तो खेळ, तुझं खेळणं थोड्या वेळ तो खेळ, तर शेअरिंग येतं ना. परवा यांनी लव जिहादवर सांगितलं, ज्या मुली आईचं ऐकत नाहीत, भावाला शेअर करत नाही, त्या सवती शेअर करतात नंतर. हां, मग काय संस्कार घडवतो आपण आणि कशासाठी आपण हे सगळं करतो. मग ती भावाला इतकं द्यायला तयार नसतं लहानपणी, ती नवरा दुसऱ्याशी शेअर करते दुसऱ्या जन्मामध्ये, दुसऱ्या धर्मात लग्न केल्यावर. ह्या गोष्टी फार विचार करण्यासारख्या आहेत. त्यामुळे हे जे आहे, मी हे जे लिस्ट केलं आहे, हे काही द ओनली अँड कम्प्लीट लिस्ट नाही आहे. हे एक आपलं ज्याला म्हणतात ना ट्रॅक आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, मुलांना प्रोत्साहन करताना अगदी 2-3 ठळक पॉईंटमध्ये मुलांना तुला हे जमणार नाही हं, तू दूर राहा, हे वाक्य कधीही म्हणू नये. त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला जे पुण्यवाचनात आपण जे करतो त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध करत असतं, की तुला हे जमणार नाही, तू ह्याला हात लावू नको, तोडशील फोडशील. नवऱ्याला म्हटलं तर चालतं, कारण त्यानंतर आता त्याला काही दुसरं पुढे जायचं नसतं. अहो तुम्ही नका वाढू, तुम्ही सांडाल, तुम्ही डायनिंग टेबलावर स्पिल करता, ठीक आहे. पण त्या लहान मुलाला जर सांगितलं हे तुला जमणार नाही, त्याच्याऐवजी हे कसं करायचं आहे आणि बिफोर थिंग्स हॅपन त्याला गाईड करायचं आहे. चूक झाल्यानंतर मग मी तुला सांगणारच होतो, अरे पण सांगणारच होतो मग आधी का नाही सांगितलं. बऱ्याच वेळा असं घडतं, नवरा बायकोमधलेही संवाद असतात. मी अगदी सांगणार होतो, छत्री घेऊन निघा, पावसाचे दिवस आहेत, मग तेव्हाच सांगायचं. सांगणार होतो तर मी का नाही सांगितलं बायकोला, किंवा बायकोनी मला का नाही सांगितलं, तर मग नंतर त्याच्या चर्चेला काही अर्थ नसतो. तर मुलांची सायकोलॉजी समजून घेणं अत्यंत, मुलांना टेक्नॉलॉजीपासून दूर ठेवून चालत नाही, पण मुलांना ती टेक्नॉलॉजी देताना त्यांना समज देणं फार. आत्ता तुम्ही शक्य आहे का की बाबा 13 वर्ष पूर्ण झालेल्या मुलाला मोबाईल दिला नाही, ही विल डेव्हलप इन्फॅरिटी कॉम्प्लेक्स त्याच्या मित्रमंडळींमध्ये, की या मुलाकडे मोबाईल नाही, याला येत पण नाही, पण त्यातनं काय चांगलं शिकता येईल, मोबाईलचा यूज कसा करता येईल, हे फार महत्त्वाचं आहे. आणि पालकांनी आपल्या मुलाच्या शारीरिक क्षमतेकडे खूप महत्त्वाचं आहे. शेवटी शरीरच तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ध्यानाला बसायचं जरी म्हटलं की बाबा मला अर्धा तास मांडी घालून बसायचं आहे, कमरेत ताकद पाहिजे ना, ध्यान काय करणार, कशाचं ध्यान करणार, असं बसून ध्यान होऊ शकत नाही. त्या कुंडलिनीला वर आणायचं असेल तर त्या स्पायनल कॉर्डला स्ट्रेट ठेवलं तर ती कुंडलिनी वर येणार आहे ना. इथे जायला इथपर्यंत तर गोष्ट निराळी, पण निदान एखाद्या चक्रापर्यंत वर यायला बसण्याची क्रिया मुलांना शिकवायला लागते, ऐकण्याची क्रिया शिकवायला लागते, ॲक्टिव्ह लिसनिंग शिकवायला लागतं. तर तुम्हीच कोणाशी बोलताना, मी जेव्हा इंडियात काम चालू केलं तेव्हा तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळा गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत ना, त्यांना आपण एखादी गोष्ट समजावायला लागली की ते मुद्दाम ड्रावरमधनं काहीतरी काढणार, बोलणार, दुसऱ्याला इन्स्ट्रक्शन देणार, ते त्यांची पोझिशन दाखवायचे की तू बोल, मी ॲक्टिवली ऐकीन की नाही ह्याचा प्रश्न नाही. आता चित्र बरंच बदललं आहे, पण 2000 साली 2000 ते 2 मी इंडियात खूप ठिकाणी काम केलं गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये. ते ॲक्टिव्ह लिसनिंग मुद्दाम करायचे नाहीत की तुम्हाला महत्त्व दिल्यासारखं वाटेल. त्यामुळे काय की, आणि दुसरी एक गोष्ट, भरपूर हे लास्ट जी लाईन आहे, भरपूर संपत्ती मिळवणं ह्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. भक्तीचा आणि गरिबीचा काहीही संबंध नाही आहे. मंदिरं घाण ठेवणं म्हणजे भक्ती, याचा कुठेही काही संबंध नाही आहे. वेदकाळामध्ये सगळ्या गोष्टी अत्यंत स्वच्छ होत्या. आणि मुंज झाल्यानंतर ऋषी जेव्हा घरी मुलाला पाठवायचे तेव्हा सांगायचे, सगळ्या गोष्टींनी समृद्ध हो, भरपूर पैसा कमव, गजांत लक्ष्मी येऊ दे, मुलं बाळं येऊ दे, आईवडिलांची सेवा कर. त्यामुळे पहिल्यापासून आपल्या घरात धार्मिक वातावरण, आध्यात्मिक वातावरण, म्हणजे आपण गरिबीत राहिलं पाहिजे, मुदलात नाही. आजपासून नक्की करा की मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उत्तमातली उत्तम साडी नेसेन, त्या लक्ष्मीला वेलकम करा. त्याची विष्णूची बायको, तिला आपल्या घरी साधं जर कोणी MLA MP आला तर आपण छान तयार होतो, तर लक्ष्मीला बोलवण्यासाठी तुम्ही कसं तयार झालं पाहिजे. तर मध्यंतरी एक यूट्यूबचा व्हिडिओ होता ना, ती मोलकरीण म्हणते, बाई तुम्ही काय बघा कशा आहात, तुमच्या अंगावर सगळी कॉस्ट्युम ज्वेलरी आहे, मी खरे दागिने घालून येते. का आपले दागिने सगळे सोन्याचं महत्त्व सांगतो, सोन्याचं इंडक्शन सांगतो, सोन्यामुळे होणारे परिणाम आपण सगळं ऐकतो, पण आपले दागिने असतात लॉकरमध्ये. हिंमत ठेवा ना घालायची, 2-4 दागिने तरी घरात ठेवून. या गोष्टी केल्या पाहिजेत आणि आपण त्या केल्या. ते हे अख्खं जे आहे, तर पण त्याचबरोबर देशप्रेम त्याच्यात जागृत ठेवलं पाहिजे, त्याला कुठेतरी समाजसेवेला नेलं पाहिजे, त्याला
चांगल्या आणि आवडत्या, पण न माफक आणि आवडत्या या सगळ्या गोष्टींचं म्हणजे त्याला श्रेयस आणि प्रेयस ही लाईन विद्याने दिलेली आहे. ह्याचा सुवर्णमध्य शिकवायला ठेवायला शिकवलं पाहिजे. मानवतावादी दृष्टिकोन पाहिजे आणि त्याला कायम पैशाशिवाय देखील काहीतरी जगात असतं. त्यामुळे हा मुंज संस्काराबरोबर पालकांची जबाबदारी खूप असते. त्यानंतरचे 2 संस्कार आहेत ते केशांत आणि समावर्तन, म्हणजे बेसिकली इट्स अ ग्रॅज्युएशन सेरेमनी. ते पूर्वीच्या काळी दाढी वगैरे वाढवायचे की रोज काही न्हावी यायचा नाही, त्यामुळे ते जटा बांधाचे, मग छान व्यवस्थित क्लीन शेव करून शेंडी ठेवून घरी मुलगा यायचा. सो इट वॉज लाईक अ ग्रॅज्युएशन सेरेमनी. मग विवाह संस्कार हा फार महत्त्वाचा आहे आणि सगळ्या आश्रमांमध्ये ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम या सगळ्यामध्ये गृहस्थाश्रम हा सर्वात महत्त्वाचा आश्रम सांगितला आहे. आणि ब्रह्मचार्याश्रम आणि ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मचर्य आणि सेक्स याचा काहीही संबंध नाही. काम याचा काही डोळ्यांनी हॉरर पिक्चर पाहणं हा डोळ्याचा काम झाला आणि डोळ्यांनी तुकारामासारखा एखाद्या अभंगाचं गाणं ऐकणं, व्हिडिओ ऐकणं हा डोळ्याचा सात्विक काम झाला. तर सत्वरजतम काम हा प्रत्येक अवयवाचा निराळा असतो. त्यामुळे मी जर डिस्कोमध्ये ह्यू गाणी ऐकली तर तो कानाचा तामसिक काम आहे आणि मी ती जर भजनं ऐकली, सुगम संगीत ऐकलं तर कानाचा सात्विक काम आहे. त्यामुळे तसं आचरण हे ब्रह्माचरण आहे, ते ब्रह्मचर्य आहे. आणि मी याला मोडी वगैरे काय त्या ग्रेडिंग करणाऱ्या कंपन्या असतात तसं याला मी AAA देतो विवाह संस्काराला. म्हणजे ॲक्सेप्टन्स, ॲडजस्टमेंट्स अँड अडॅप्टेशन या 3 गोष्टी नवरा बायकोमध्ये नसल्या तर विवाह तुटतातच. आणि हल्ली अशी सवय पण झाली, तो ऐकत नाही, त्याची आई पण तुला बोलत असेल तर हरकत नाही, तू घे डायव्हर्स, आपण दुसरं बघू. मी चकित झालो, मला घटस्फोट हा शब्द कुठनं आला. कोणाला माहिती आहे घटस्फोट कुठनं आला आहे शब्द? एखाद्याला? अंत्येष्टीमध्ये जेव्हा घट तोडतात आणि त्या माणसापासून आपलं पूर्ण नातं तुटतं, तो जो विधी आहे त्याला घटस्फोट म्हणतात. जेव्हा तुम्ही नवरा बायको घटस्फोट घेतात म्हणजे ते तुम्ही एकमेकांसाठी प्रॅक्टिकली गेलेले असता. तर अशा जर प्रवृत्ती आल्या, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की चांगली प्रजा व्हायला आपल्याला दुसऱ्या गोत्रातली चांगली मुलगी लागते. तर ज्या दुसऱ्या गोत्रातली म्हणजे दुसऱ्या वळण्याची, दुसऱ्या चालीरीतीची मुलगी जर आली तर तिच्यातनं आपल्या विचारसरणीमध्ये फरक असणारच आहे, हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे. मुलींनी सासूकडच्यांचं ॲक्सेप्ट केलं पाहिजे, सासऱ्यांनी मुलीचं ॲक्सेप्ट केलं पाहिजे, दोघांनी ॲडजस्टमेंट केला पाहिजे. म्हणजे असा एक मी नेहमी म्हणतो की कर्व असतो. हायेस्ट ॲफेक्शन माहेरचं, ते हळूहळू कमी होतं. मिनिमम ॲफेक्शन सासरचं, ते हळूहळू वाढत जातं आणि कुठेतरी त्याला ब्रेकओव्हर पॉईंट येतो. जसा प्रॉफिट अँड बॅलन्समध्ये ब्रेकओव्हर पॉईंट असतो, प्राईसचा ब्रेकओव्हर पॉईंट असतो, तसा लाईफमध्ये एक ब्रेकओव्हर पॉईंट येतो की जेव्हा समत्व येतं. सासऱ्याकडच्या मंडळांनाही सामावून घेतलं जातं आणि माहेरच्या मंडळींना समजून घेतलं जातं. समत्वम योग उच्यते. त्या या गीतेतल्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यावहारिक कारणांसाठी आहेत, त्या गीतेसाठी नुसत्या नाही आहेत. आणि अंत्येष्टी म्हणजे तोही एक संस्कार सांगितला आहे. काल त्यांनी खूप मोठं विवेचन केलं. आपल्याला मृत्यूची भीती हळूहळू गेलीच पाहिजे. आणि मोदींचं एक भाषण होतं की जन्माला आल्यानंतर सनातन सत्य काय त्यांना विचारलं तर ते म्हणे मृत्यू. बाकी जे सगळं आहे जन्म आणि मरण ह्याच्यामधल्या गोष्टी जो सीन आहे तो त्यांनी सांगितलं तसा द्रष्टा आणि पाहणारा ह्याच्यामधली ती माया आहे. मृत्यू हे सनातन सत्य आहे आणि प्रत्येकाला येणारच ते. त्यामुळे घाबराचं काही कारण नाही आहे आणि न घाबरता त्याला फेस करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठीची तयारी, इन्व्हेस्टमेंट ही जे सगळे जे संस्कार केले ते पण भय काढण्यासाठीच आहे की बाबा मला माहिती आहे की बाबा मी एक दिवस जाणार आहे. मला हेही शिकवलं गेलेलं आहे. काल त्यांनी सांगितलं की मी जो बोलतो आहे तो मी कोण आहे. माझा बाबा आत्ता 74 किलो वजनाचा बसलेला माणूस म्हणजे मी आहे का? मी श्रीपाद तांबे पासपोर्ट नंबर जो आहे तो मी आहे. मी कोण आहे? तर तो शेवट मी जो आहे त्याला काहीही होणार नाही आहे. आणि कधीतरी आपल्याला जायचं आहे तर काही लोकांना 60-75 झाली की रडू यायला लागतं. नातू वगैरे बाहेरगावी निघाले की काही कारण नाही आहे. शेवटी एक दिवशी आपण जाणार आहोत. आपले आईवडील गेले, त्यांचे आईवडील गेले आणि कुठेतरी भेटणारही आहोत परत. त्यामुळे
अंत्येष्टी हा संस्कार म्हणून घेतला गेला आहे आणि त्याचं पण खूप महत्त्व आहे. तर षोडश संस्कार हे काय आहे, म्हणून मी याला काय म्हणतो की इट्स अ सिस्टेमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि सिस्टेमिक विड्रॉवल प्लॅन. तर प्रत्येक संस्कार हा टाईमली केलेली इन्व्हेस्टमेंट आहे आणि जशी तुम्ही तुमचं बँक बॅलन्स वाढवत जाता सिस्टमॅटिकली, तसं तुमचं बळ जे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या सगळ्या स्टेजमधनं तुम्हाला एक बँक तयार करायची आहे. आणि ती बँक तयार केली तर पण ती बँक तयार करायचा प्रोसेस कुठनं तयार चालू होतो, तो बाळ गर्भात असतानापासून प्रोसेस चालू करायचा आहे. आपण पैशाच्या बाबतीत करतो, आला रे आला की लगेच आपण त्याचं आवर्तन काय मंथली सेव्हिंग अकाउंट उघडतो किंवा त्याचा म्युच्युअल फंडामध्ये टाकायला पैसे सुरुवात करतो, हे आपण करतोच. आर्थिक SIP आपण करत असतो, पण त्याच्यासाठी त्या मुलासाठी आणि स्वतःसाठी मानसिक आणि आध्यात्मिक SIP पण करायला लागते आणि ती अगदी पहिल्यापासून करायला लागते. त्यामुळे हे जे 16 संस्कार जे आहेत ते या सगळ्या दिशेचं जे एम आहे ते एम आहे, ते नुसतं धार्मिक कार्य वगैरे नाही आहे. त्यामुळे हे जर झालं इन इसेन्स, म्हणजे शेवटी काय की 16 संस्कार हे जर लॉंग टर्म सिस्टेमिक म्हणजे खूप दूरवर केलेले ही इन्व्हेस्टमेंट आहे. आणि आता काय की काही वेळा ट्रान्सलेशन केलं ना गुगल, तर इंटरेस्ट म्हटलं की त्याला आपण व्याज कळतो, तो इंटरेस्टमध्येच भलतंच ट्रान्सलेशन देतो. त्यामुळे काय की कित्येक वेळा मला सगळे मराठी शब्द येत नव्हते म्हणून मी ट्राय केला, तर भलभलत्या अर्थ निघणारं ट्रान्सलेशन निघायला लागलं. म्हणून मी म्हटलं की मी इंग्लिश ठेवीन, सगळ्यांना कळतं, नाही तर नंतर लोक समजून घेतील. पण नाही तर काय होतं की चुकीचेच अर्थ, मग एक्झॅक्ट शब्द सापडला नाही की भलते अर्थ येतात. त्यामुळे ही एक 16 संस्कार ही तुम्ही एक इन्व्हेस्ट म्हणून घ्यायची आहे. आता अजून 10 मिनटं तर लागतील. आराधनाचं फळ का मिळत नाही, आपण चालू पण 15 मिनटं उशिरा केलं. आपली श्रद्धा असते, मनाची चलबिचल असते, 10 मिनटं आपण बसतो आणि 23 तास 50 मिनटं दुसरंच काहीतरी करत असतो. मानसिक विकार येत असतात आणि आपल्यामध्ये 6 शत्रू असतात. आता हा एक लॉ ऑफ डिसऑर्डर तुम्हाला जर कळला तर तुम्हाला फळं का मिळत नाही ते कळलं आहे. सूर्याची गती आपल्याला लाईटची स्पीड सगळ्यांना माहिती आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, म्हणजे साधारण 300,000 किलोमीटर पर सेकंड. सूर्याची किरणं निघाल्यापासून पृथ्वीवर यायला 8.3 मिनटं लागतात. पण हे तुम्हाला माहिती आहे का की सूर्याच्या पोटात जेव्हा स्फोट होतो तेव्हा तो फोटॉन सूर्याच्या रेडियस क्रॉस करून बाहेर यायला किती वेळ लागतो? 5000 वर्ष. कुठेही गुगल करून बघा. कारण काय होतं की ते रॅन्डम असतात. म्हणजे मी आता एक उदाहरण देतो की हा हॉल जर या आत्ता जर म्हटलं की बाबा नितीनला दाराच्या बाहेर जायचं आहे, किती सेकंद लागतील? 2 किंवा 3 सेकंद लागतील. 4 स्टेप आहेत. समजा की या हॉलमध्ये गच्च माणसांनी भरलेला आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यावर पट्ट्या आहेत आणि तुम्ही मध्यभागी आहात आणि आता तुम्हाला दरवाजातनं बाहेर पडायचं आहे. तुम्हाला दरवाजा कुठे दिसतोय? तुम्हाला दिसतोय, पण बाकीच्यांना माहीत नाही आहे. ते सगळे ब्लाइंड आहेत, ते रॅन्डम मूवमेंट करून राहिलेत आणि तुम्हाला दरवाजातनं बाहेर पडायचं आहे. तुम्हाला किती वेळ लागू शकेल? जर गच्च माणसं भरलेली असली तर तुम्ही लकी असाल तर तुम्ही लवकरही पोचाल, नाही तर तुम्हाला तासनतास जाऊ शकतील. तासनतास. याला म्हणतात लॉ ऑफ डिसऑर्डर. ह्याच्याशी संबंध काय या आपल्या डिस्कशनशी? या मेंदूमध्ये आपल्या जे न्यूरॉन्स आहेत ना, जाळी आहेत. आपण 10 मिनटं देवाची पूजा केली, आपण पुण्यवाचन केलं, मध्यंतरी इथे विष्णुयाग झाला. आपण जेव्हा करतो तेव्हा आपण एक खूप छान नेटवर्क तयार करतो ब्रेनमध्ये. पण ते टिकवून ठेवणं पाहिजे, हवं असतं ना, कारण नंतर आपल्या लगेच नॉर्मल क्रिया चालू होतात. मग ती केलेली वायरिंग जी असतात ती पुन्हा तुटायला लागतात. म्हणजे काय होतं की आपल्याला परवाही कोणी विचारलं, ह्यांनाही कालही विचारलं की आपल्याला मुक्ती कधी मिळेल. या काल तुम्ही विचारत होता मला मुक्ती कशी मिळेल. मुक्ती मिळेल. मुक्ती हे विचारांचं मंथन जर थांबलं, थैमान जर थांबलं तर मिळेल. बरं, जोपर्यंत शरीरात उष्णता आहे तोपर्यंत हे चक्र चालू राहणार आहे. जसं तुम्ही म्हणता मी गुगल केलं रे केलं की गुगलचे सर्व्हर काम करतात ना, कित्येक किलोवॉट एनर्जी खर्च होते माझं उत्तर शोधायला, कारण अनेक कॉम्प्युटर मागे काम करतात. आपण चिडला माणूस की काय म्हणतो? डोकं शांत ठेव. कोणी असं म्हणतो गुडघा शांत ठेव? नाही.
गुडघा शांत ठेव कोणी म्हणत नाही, पोट शांत ठेव कोणी म्हणत नाही. म्हणताना काय म्हणतात? डोकं शांत ठेव. कारण सगळी जी चलबिचल आहे ती, मग डोकं शांत कोणाचं असतं? आणि हीट आहे तोपर्यंत मुवमेंट आहे. तुम्ही गार पाण्यामध्ये साखर घातली तर हळू विरघळते, गरम पाण्यामध्ये घातली तर पटकन विरघळते, कधी ना कधी ती विरघळते. कारण थर्मल एनर्जी जी आहे ती तिला विरघळतेच, पण त्याला वेळ लागतो. मग मुवमेंट कधी थांबते? तर जे सायन्स शिकलेले आहेत, -273 डिग्रीला मुवमेंट थांबते जेव्हा ॲब्सोल्यूट झिरो असतो. मग त्या ॲब्सोल्यूट झिरोमध्ये कोण कार्य करू शकतो? सदाशिव. आपण म्हणतो की शंकर बसलेत हे एव्हरेस्टवर एकटे बसलेत, आणि कसे बसलेत का नाही? कारण त्यांच्यामध्ये ते अचल तत्व आहे, ते ते काय म्हणतात, ते अथर्व आहेत, ते म्हणजे ते सुप्रीम आहेत. ते -270 डिग्रीला बसून आणि पुन्हा ॲक्टिव्ह होऊन प्रकृती निर्माण करू कोण शकतं? सदाशिव आणि माया पार्वती यांच्याशिवाय कोणी नाही. त्यामुळे तुम्हाला मुक्ती हवी असेल तर तुम्हाला काय करायला लागेल? हे विचारांचं जे थैमान आहे ते जेव्हा तुम्ही कमी कराल, मग ते योगाने करा, नामस्मरणाने करा, कशाने करा, तेव्हा तुम्ही मुक्तीकडे जाल. तोपर्यंत मुक्ती कशी मिळेल? मलाही मिळणार नाही आहे, कोणालाही मिळणार नाही आहे. ज्ञानेश्वरांना 16व्या वर्षी मिळाली ना, शंकराचार्यांना व्यासांनी वाढवून देऊन 32व्या वर्षी मिळाली. मीनविद्या आम्ही केरळात जिथे शंकराचार्यांच्या आईवडिलांनी ज्या शंकराच्या मंदिरात आराधना केली ते मुद्दाम बघायला गेलो होतो, त्यांचं जन्मस्थान बघायला गेलो होतो आउट ऑफ क्युरिओसिटी, की 1900 समजा झालेले आचार्य काय असेल तर ते मंदिर तिथे आहे अजून. तर तुम्हाला जर काय की हजारो मनात विचार येत असतात, ते थांबवल्याशिवाय आपल्याला आपल्या केलेल्या कित्येक आराधनांचं फळ येत नाही. कारण काय की इट्स अ रिझल्टंट फोर्स. जर समजा मी इथनं एक गोष्ट खेचली, तिकडनं एक खोदलं, रस्सी खेच खेळतो ना आपण की टग ऑफ वॉर, तसं ब्रेनमध्ये टग ऑफ वॉर चालू असतं, मानसिक टग ऑफ वॉर चालू असतं जीव. आणि तो आत्मा काही करू शकत नाही, कारण मन जे आहे तो मॅनेजर आहे आणि बुद्धी त्याला डायरेक्शन देत असते. पण मन इतकं चंचल आहे की मी आत्ता उठलो की त्या चेंबूरला तिथे जी लॉरी आहे ना, तिथला बटाटावडा फार सुंदर आहे, आता आलोच आहे पवळून तर बटाटावडा खाऊन जाऊया, हा विचार ताबडतोब येतो मनात चेंबूरला आलं की. त्यामुळे म्हणून आपल्याला आपल्या साधनांचं जर फळ मिळवायचं असेल किंवा का कमी मिळतं, तर त्याचं मेन कारण आहे की आपली कमी पडते. कारण आपण काही महात्मे नाहीत, योगी नाहीत, आपण 24 तास ते करू शकत नाही. पण मग याचा अर्थ आपल्याला पुढे जाता येणार नाही का? बदलात येणार आहे. गीतेत सांगितलं आहे की पुढच्या जन्मात तुम्ही इन्क्रिमेंटल स्टेप घेऊनच जाणार आहात. तुमचं केलेलं चांगलं कर्म कुठेही नष्ट होत नाही. तो लिंगदेह आहे, तो वासना जशा काल त्यांनी सांगितलं बरोबर घेऊन गेला तर पिशाचंही होतं, तसं तुम्ही जे चांगली कर्म केलेली आहेत ती पण तो बरोबर घेऊन जातो. आणि कृष्ण गॅरंटी देतात गीतेमध्ये. अर्जुन विचारतो म्हणजे काय, आम्हाला कोणाला काही मुक्तीच मिळणार नाही? तर कृष्ण म्हणतात तसं नाही आहे, ॲक्युम्युलेटेड इंटरेस्ट तुम्हाला मिळणार आहे. तुमची FD ठेवली आहे तुम्ही, ते का चांगलं करून ठेवलं आहे, ते पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला ते बॅलन्स शीटमध्ये दिसणार आहे, अकाउंटच्या भाषेमध्ये. तर आता आपल्याला ध्येय साधाच आहे. त्या 16 संस्कारांमधनं पुढे जायचं सगळ्या फॅमिलीला. तर अन्नाचं महत्त्व समजलं पाहिजे, सतत कार्यरत राहिलं पाहिजे, योग केला पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे. आता मी ते सगळं यम नियमांचा गोष्टी सांगत नाही. आणि काही नाही जमलं तर नामस्मरण, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम. मार्कंडेय पुराणात सांगतात ते ऋषी की शंकरांनी पार्वतीला सांगितलं. आमच्या घरामध्ये एक थोडासा वास्तुदोषसारखं आम्हाला घर घेतल्यावर कळलं की बाबा एक दार आहे, त्याला कोस आहे. मी काय केलं की आमचं आहे कुलदेवता महाकाली, महालक्ष्मी, लक्ष्मीपल्लीनाथ, विष्णू, त्यांच्यासमोर बरोबर शंकरांना ठेवलं. म्हटलं ते एक दुसऱ्याचं ध्यान करत राहिले तर कुठलीही वाईट शक्तीमध्ये येणं शक्य नाही. मला सिव्हिलचा कोर्स काढता आला नाही तर मी तो शक्तीने दूर केला आहे. मी आमच्या पल्लीनाथासमोर शंकराला ठेवलं आहे, शंकरासमोर पल्लीनाथाला ठेवलं आहे. एकमेकांचं ध्यान जर ते करत असतील तर घरात त्रास व्हायचा काही कारणच नाही. त्यामुळे तुमची श्रद्धा पाहिजे. आणि तेही नाही जमलं तर सद्गुरूला शरण जाणं. हा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू जे आहे, सद्गुरूशिवाय गती नाही. तुम्हाला स्वतःच्या जोरावर इथपर्यंत येता येतं. इथे येऊन वर जायला आज्ञाचक्र उघडायला सद्गुरू लागतात. पण ते सद्गुरू तुकाराम म्हणतात, एकदा तुकारामाच्या पिक्चरमध्ये एक बाई येतात, म्हणतात मला
शिष्य करून घ्या. ते म्हणतात तू तुझा गुरु हो ना. आपल्याला आपला स्वतःचा गुरु व्हायला म्हणजे खूप अवघड आहे, पण करू शकतो. तुकाराम पिक्चरमध्ये आहे, तुकाराम कोणाला शिष्य करत नाहीत. ते त्यांचा एक अभंग आहे, मीच माझा झालो देव. ते स्वतःमध्येच स्वतः विठ्ठलाला पाहायला लागतात. ती स्थिती नामस्मरणाने येऊ शकते. त्यामुळे शेवटी आपली ध्येय साधायचा जर उपाय काय आहे तर कौटुंबिक उपाय काय आहे, दिवसातनं मिनिमम सगळ्यांनी एकदा एकत्र भोजन करा. भोजनाच्या आधी प्रार्थना करा. संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र बसून रामरक्षा म्हणा. सर्वांच्या तब्येतीला जमेल असं अन्न घ्या. तब्येत कशी असावी, एखाद दिवशी जास्त खाल्लं म्हणजे असं पण नसा मी पथ्य वळतो अरे एखाद्या दिवशी कोणाकडे जर गौरीचं मेहून गेलं तर पुरणपोळी खाता आली पाहिजे ना. आणि नाही आली तर तुम्ही वर्षभर केलेल्या डाएटचा उपयोग काय. तुमच्यात एवढी तर पचनशक्ती पाहिजेत की एखाद दिवशी बटाटा वडाही खाता आला पाहिजे, एखाद दिवशी पुरणपोळी खाता आली पाहिजे, मित्रांबरोबर गेलं तर पिझ्झाही खाता आला पाहिजे. म्हणजे रोज रोज ज्या करायच्या गोष्टी नाही, ज्याला आम्ही इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये स्मॉल सिग्नल डिस्टर्बन्स म्हणतो. म्हणजे एखादा छोटासा डिस्टर्बन्स ओव्हरलोड आला तर तुमची सिस्टीम जर अनस्टेबल झाली तर त्या सिस्टीमला काही अर्थ नसतो. युअर सिस्टीम शुड बी स्टेबल अंडर नॉर्मल कंडिशन अँड युअर सिस्टीम शुड बी स्टेबल अंडर डिस्टर्ब कंडिशन. त्याला म्हणतात स्टेबल सिस्टीम. तर हे वृद्ध असतात त्यांना तुम्ही हे करू नका, बाबा तुम्ही हे करू नका असं मुद्लात करू नका. त्यांना जितके ते कार्यरत राहतील, त्यांनी हातात केरसुणी घेऊन ते केर काढत असतील तरी करू द्या. त्यांच्या इथली जी फ्लेक्झिबिलिटी राहिली तर त्यांना उत्तम आहे. काही एखाद दिवशी पाहुणे घरात वगैरे आलं की आपण म्हणतो की राहा, पण एरवी वृद्ध म्हणून त्यांना उगीच, आणि वृद्धांनी पण उगीच आपण स्वतः फार मोठे झालो आता असं बसण्याचं काही कारण नसतं. मस्तपैकी ताट होऊन सगळी कामं करा, पिक्चरला जा, खा. मुख्य म्हणजे नातवांना जवळ घ्या, त्यांना मार्गदर्शन करा. जे तुम्हाला येत तुम्हाला चित्रकला येत असेल चित्र शिकवा. मला सायन्स मॅथ्स कॉम्प्युटर शिकवता येत होतं, मी 8वीपर्यंत नातवाला ते गाईड केलं. तुम्हाला जे शिकवता येतं, पण कुत्र्यांना पाळून त्यांना रिटायरमेंटनंतर फिरवायला जायचं आणि हातात मोजे घालून शी काढायची फॉरेनमध्ये, याच्यापेक्षा मग आपल्या नातवाला घ्या ना जवळ. त्या अंगावर शी झाली तर बिघडतं कुठे काय. लोक काय ना ते त्यांच्या हॉबी इतक्या चुकीच्या करून ठेवलेल्या आहेत समाज. मग ती मुलं तुम्हाला कशाला वृद्धपणी जवळ करतील. तुम्ही ऐका, फॉरेनहून आलेल्या जावई मुली नातू काय सुना असतात, आम्ही त्याला अगदी पहिल्यापासून दुसऱ्या खोलीत झोपवा. नंतर तो म्हणणारच आहे की आजी आजोबा म्हणजे आई बाबा तुम्ही पण वृद्धाश्रमात जायचं आहे. 3ऱ्या महिन्यापासून तुम्ही जर मला एकट्याला झोपवलं आहे आणि मग तिथे नाही पण आम्ही तिथे तो वॉकी टॉकी मॉनिटर ठेवतो ना, त्या रडला उठला तर आम्हाला आमच्या खोलीत ऐकू येतं. तोही तेच म्हणणार आहे की आई बाबा तुम्ही हाक मारा, माझा मोबाईल चालू असला तर मी येईन, नाहीतर तुम्ही राहा तिथे. शेवटी जे दिलं ते मिळणार, जे पेरलं तेच उगवणार आहे. त्यामुळे म्हणजे तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला वेळ हा दिलाच पाहिजे. ज्यांना शक्य आहे. आता आपण काही वानप्रस्थाश्रमात जातो का? नाही जात. आपण काही संन्यास घेणार आहोत का? नाही घेणार आहोत. मग आहे त्या शक्तीचा वेळेचा उपयोग केला पाहिजे ना. तर हे सगळं आपण आपल्या कुटुंबासाठी केलंच पाहिजे. मग परिवर्तन काय होईल? आयसोलेशनकडून कनेक्शनकडे जाऊ आपण. कुटुंबाची ओढ प्रेम लागणी वाढेल, जीवनात शिस्त येईल, मानसिक भावनिक फ्लेक्झिबिलिटी येईल. गोंधळलेली आपली जी ओळख आहे ती सांस्कृतिक स्मृतिभ्रंश झाला आहे. मला हिंदू म्हणून जगाला जे लाज वाटते ते निघून जाईल. लग्नसंस्थेचं पावित्र्य आणि गरज पुन्हा लक्षात येईल आणि मृत्यूचं भय दूर होईल. शेवटी मुलं ही झालीच पाहिजेत. ज्या समाजामध्ये पर फॅमिली एव्हरेज 2.11 चिल्ड्रन होत नाहीत तो समाज हळूहळू घटत जातो. हे युरोपियन आहेत, कोरियन्स आहे, साऊथ कोरियन आहेत, जापान आहे, सगळ्या ठिकाणी फक्त वयस्कर मंडळी आहेत. त्यामुळे आपल्या घरातल्या तरुणांना प्रोत्साहन द्या मुलं व्हायला. जर कोणी म्हणत असेल की ह्यांना मुलं नको आहेत, त्यांच्या फोटोला लाईक करू नका, शेअर करू नका, तुम्ही त्यांना फॉलो करू नका. जर नवरा बायको म्हणत असतील आम्हाला जराही मुलं नको आहेत, हे माझं मत आहे की त्यांनी जाऊन माथेरानला उटीला कुठे फोटो टाकले, लाईक द्यायची गरज नाही आहे. त्यांना मोबाईल हवा आहे, पण ते मोबाईल मॅन्युफॅक्चर करणारा कोणीतरी मुलगा आहे. त्यांना जेवायला हवं आहे तर कोणीतरी शेतकऱ्यांचा मुलगा आहे जो अन्न पिकवणार आहे. त्यामुळे मुलं ही होणं जरुरी आहे. आणि आपल्या घरातल्या मुलांना, तरुणांना, सुनांना, मित्रमंडळींना तुम्ही समाज वाढवा याच्यासाठी प्रोत्साहन देणं हे अत्यंत गरजेचं आहे.
शेवटला कन्क्लुडिंग रिमार्क 16 संस्कार हे कधीच अंधकर्मकांडाबद्दल नव्हते. ते जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शरीर, मन आणि आत्मा यांना अलाइन करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचे एक घटक अस्तित्व ठेवण्याची एक पद्धतशीर रचना होती आहे. आणि अजूनही उशीर झालेला नाही आहे. SIPमध्ये आपण 1-2 हप्ते भराचे राहिले म्हणून काही आपलं पूर्ण बंद होत नाही. आपण त्याला कॉम्पेन्सेट करू शकतो. तसंच आपण जर आपले संस्कार झाले नसले आणि आपल्या नातवांचे झाले नसले, मुलांचे झाले नसले, म्हणून चिंता करायचं काही कारण नाही आहे. त्याचं सार समजून घ्यायचं आहे, त्यांच्या मूल्यानुसार जगण्याचा प्रयत्न करायचा आहे, हळूवारपणे पुढच्या पिढीला समजवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे 16 संस्कार धर्माबद्दल नाही आहे, हे मानव असण्याबद्दल, वसुधैव कुटुंबकम होण्यासाठीचा ही पहिली स्टेप आहे. आणि अकाउंटच्या भाषेत आपण त्याला इन्व्हेस्टमेंट म्हटलं आहे. संपूर्ण कुटुंबाच्या ताळेबंदात नफा वाढवणारी मदतरूप अशी ही प्रक्रिया आहे, हे लक्षात ठेवा. ते 16 संस्कार आहेत. 16 संस्कार जर अशा रीतीने आपण पाळले तर आपला समाज जो आहे तो पुन्हा आत्ता जो यायला लागला आहे, आत्ताच मला मग कोणी हल्ली तरुण मुलं पुन्हा त्याच्याकडे जायला लागली आहेत, ती नक्की जातीलच. जो मधला काळ होता तो निघून गेला आणि आपण परत आपल्या पूर्वी जे आपली संस्कृती होती त्याच्याकडे जाऊ. बोलली लेकुरे वेडी वाकडी उत्तरे, क्षमा करा महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारला अधिकार मी आपुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पायाते किंकरा. आता जर हे असे महाज्ञानी तुकाराम म्हणतात तर मी याच्यावर डिस्कोर्स करणं, प्रवचन देणं हे किती माझी कॉम्पिटन्सी आहे माहीत नाही. आपण सर्वांनी इथेही 92 वर्षाच्या जुन्या संस्थेतल्या लोकांनी हे सगळं ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि मी नेहमी माझ्या वडिलांनी मला समजवलेलं आहे की प्रवचन करताना कित्येक वेळा ते ज्या मंदिरात जायचे त्या श्रोतेगण नसायचे, ते देवासमोर प्रवचन करायचे. ते म्हणायचे की आपण प्रवचन शब्दो नित्य हा आकाश अनंत असा तर्कशास्त्राचा सिद्धांत आहे. जी व्हायब्रेशन आली ती ती असणारच आहेत आणि ते आकाश आहे ते अनंत आहे. आपण जे इथे बोललो ते कुठेतरी आत्ता ते पसरणार आहेत. त्यामुळे आपल्यासमोर 20 माणसं असो, 100 असो का एकटे देव असो, आपण आपलं प्रवचन त्याच तन्मयतेने करावं. हा मिळालेला वडिलांचा जो उपदेश आहे तो मी नेहमी फॉलो करतो आणि त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करतो. पुन्हा बालविकास संस्थेचे खूप आभार. नितीननी विषय दिल्याबद्दल त्याचे आभार. व्हिडिओ तुम्ही नीट करत असाल तुमचे आभार. म्युझिक संस्था मग म्युझिक इक्विपमेंट ज्यांनी ऑर्गनाईजमध्ये सगळे हे सेटअप करून दिलं त्या सगळ्यांचे आभार. आणि प्रूफ रिडिंगचं काम जे जिनी केलं कारण एखाद्या गुजराती माणसाने मराठीमध्ये प्रवचन करणं हे काहीसा लिहिणं ही गोष्ट फार अवघड आहे माझ्यासाठी. त्यामुळे ही चुका आहेत त्या माझ्या आहेत. जे चांगलं झालं आहे ते माझ्या सौनी विद्यानी याच्यातलं, कारण मला मराठी खरोखरच त्रास पडतो, लिहायला येत नाही. असं ऱ्हस्व एका दीर्घ याच्यात नेहमी प्रश्न येतो. हे एक शब्द आहे का 2 शब्द आहे ह्याच्यात कायम डाऊट येतात. पण आपण काय म्हणतो, लँग्वेज इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन, इट इज नॉट द कंटेंट इटसेल्फ. तुम्ही कुठल्या याच्यात बोला, माझ्या भावांवरनं तुम्ही समजू शकता, माझ्या एक्सप्रेशनवरनं समजू शकता, मी बोललेल्या शब्दांच्या व्हायब्रेशनवरनं तुम्ही समजू शकता. आणि मी खूप पुढे गेलो नाही, पण आता मी शोधतोय की अत्री मुनींच्या बायकोनी अनुसूयेनी दत्तात्रयांना जन्म कसा दिला याच्यावर माझं संशोधन चालू आहे. कारण एन्टँगल पार्टिकलच्या फिजिक्समध्ये आहे की आत्ता ते काल म्हणत होते क्वांटम फिजिक्समध्ये, इथे एक वस्तू आणि 10,000 मैलांवर असलेल्या वस्तू, इथे मी मेजरमेंट करायला गेलो की त्या ॲटमला तिथे कळतं की इथे मेजरमेंट चालली आहे, तोच ते फॉलो करतो. तर या रीतीने शोधतोय की मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी म्हणजे काय आहे, ज्ञानेश्वरांनी चांगदेवांसमोर भिंत चालवली म्हणजे काय आहे. या सगळ्या गोष्टी टाईम अँड स्पेसमध्ये ल्याच आहेत. आपल्याला फक्त त्या समजल्या नाही की आपण म्हणतो छे भिंत चालते का. आपण असं म्हणतो की असं कधी असतं का, त्याला भिंतीतनं जाईल. आपला मोबाईलच्या वेव्ज येतातच आहेत ना, भिंतीतनंच ती एनर्जी येते. जर भिंतीतनं जर मोबाईलच्या वेव्ज येऊ शकतात तर माझं बोललेलं वाक्य दुसरीकडे का नाही जाऊ शकणार. आपली श्रद्धा पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण प्रयत्न केले पाहिजे. सगळं पुन्हा ऐकून घेतलं, काही प्रश्न असला तर विचारू शकता. आणि
ही जी वही आहे त्या वहीत त्यांना रिमार्क लिहायचा असेल तर मला आनंद होईल. माझा मोबाईल नंबर वर दिलेला आहे 9920141420. तुम्ही व्हॉट्सअपने तुम्हाला काय वाटलं सांगू शकता. यूट्यूबवर टाकल्यानंतर तिथेही तुम्ही सांगू शकता. पण तुमचा मत हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचा फीडबॅक असतो. तर सर्वांना नमन करून आणि जे काही बोललो त्याच्यात काही चुकीचं असेल आपल्याला जर त्यांनी काही कुठे ठेस पोचली असेल किंवा आवडलं नसेल काही तर त्या सगळ्यांबद्दल वैयक्तिक माफी मागून मी माझं प्रवचन इथे संपवतो. जर कोणाला काही प्रश्न असला तर जरूर विचारू शकता. माझ्या अल्पशा अभ्यासाने उत्तर द्यायचा जरूर प्रयत्न करेन. प्रश्न आहेत का? हां, या ना पुढे. माईक नाही. दे आर व्हेरी ओबिडियंट, ते सगळे फॉलो करतात जे काही राष्ट्र तर ते पण संस्कार त्यांच्यात म्हणजे सगळ्याच जॅपनीज लोकांमध्ये आपोआप कसे येतात ते आपोआप नाही आहे. हां. मी तुम्हाला सांगतो की मी त्यातला आता काय की मला आधीच विद्याने घरनं सांगितलं होतं की तुम्ही विषय सोडून इतर गोष्टी आपण जास्त करायच्या नाही. त्यामुळे नाहीतर राहून जातो आपला विषय. तर मी याचाही बौद्ध धर्मातल्या संस्कारांचा अभ्यास केला, ख्रिश्चनांचा अभ्यास केला, जैनांचा अभ्यास केला आणि मुस्लिमांमधल्या संस्कारांचा पण अभ्यास केला. तर जे बौद्ध मॉन्क होते ते जे संस्कार करायचे आणि मुलं तयार करायचे ते कसे तयार करायचे. तुम्ही ब्रुसलीचे सिनेमे पाहिले होते कोणी की तो हाताने वीट तोडायचा वगैरे असा एक होता ना ब्रुसली. तर आपल्या गुरुकुलात आणि बौद्ध गुरुकुलांमध्ये देखील विद्यार्थ्यांना संपूर्ण 64 कला म्हणतो तशा त्यांच्या ज्या कला आहेत त्या सगळ्यांचं ज्ञान द्यायची पद्धत बौद्ध धर्मामध्ये होती आणि जपानमध्ये पण आहे. आणि मी तुम्हाला सांगतो जपानी लोक, मी जपानमध्ये गेलो नाही पण मी जपानी लोकांबरोबर खूप डील केलंय. मी जेव्हा पहिल्यांदा जपानीज टीमला ट्रेनिंग दिलं स्वित्झर्लंडमध्ये तेव्हा मला समजवण्यात आलं की जपानी माणूस जो आहे तो शिकवणाऱ्याला नकारात्मक उत्तर देत नाही. म्हणजे उदाहरणार्थ त्याला जर असं विचारलं तुला समजलं का तर तो चूप बसेल. पण त्याला जर विचारलं हे मी पुन्हा रिपीट करू का तर तो हो म्हणेल. म्हणजे त्यांचे संस्कारही खूप आहेत आणि त्यांच्याकडे बौद्ध धर्माचे पण संस्कार आहेत. पण त्यांनी सगळ्यात मोठा देशाचा एक संस्कार जो केलेला आहे तो म्हणजे शिस्तबद्धता, स्वच्छता आणि समत्वम योग उच्चते आणि कर्मे योग कर्मेश कौशलम. जे कौशलम म्हणजे जे काय करायचं ते अवेअरनेसनी, पूर्ण कौशल्याने आणि वेळेवर करायचं. हे जॅपनीज कल्चर आहे आणि ते संस्कार त्यांनी त्यांच्या प्रत्येक नागरिकांमध्ये घातलेले. म्हणजे तुम्ही जर एखाद्या जपानी प्रोडक्टला, आता सध्याची परिस्थिती माहीत नाही पण स्वित्झर्लंडमध्ये मी असताना एखाद्या प्रोडक्टचा जर तुम्हाला वाईट अनुभव आला आणि जर ते त्या कंपनीला फीडबॅक मिळाला तर त्याचं ते रूट कॉज अनालिसिस करून ते तुम्हाला प्रोडक्ट परत रिप्लेस करून द्यायचे. तर जॅपनीज कल्चर आहे, जपानी लोकांमध्येच नाही, बौद्धांमध्ये, ख्रिश्चनांमध्ये, जैनांमध्ये, मुस्लिमांमध्ये, पूर्वीच्या झोरास्ट्रियन लोकांमध्ये, ज्यू लोकांमध्ये सगळ्यांकडे असे संस्कार आहेत. आपण ज्याला सर्वपित्री अमावास्या म्हणतो तसा थँक्स गिव्हिंग डे ख्रिश्चॅनिटीमध्ये पण आहे की ते जाऊन त्यांच्या जिथे ही बरियल प्लेसेस असतात तिथे जाऊन गुलाबाची फुलं ठेवतात. तर या सगळ्या गोष्टी सगळ्या धर्मामध्ये आहेत. आपल्या धर्मात येत असं नाही. आपल्या वेळेच्या अनुषंगाने मी फक्त आपले 16 संस्कार घेतले. नमस्कार. मला एक असं विचारायचं की आता परिस्थितीनुसार विभक्त कुटुंब फार व्हायला लागले. म्हणजे मी देखील म्हणजे आईवडिलांपासून वेगळा राहिलो मुंबईमध्ये, कारण अर्थार्जन हा एक महत्त्वाचा भाग होता. आता अर्थार्जन याबरोबर प्रगती म्हणून देखील विभक्त राहतात मुलं आणि मुली. तर असं काही तुम्ही सुचवू शकाल का की ही एक स्टेप घ्या की तुम्हाला
ही दुरी कमी करता येईल म्हणजे वेगळ्या राहून देखील एकत्र राहू शकेल का कुटुंब? अगदी कोविड काळामध्ये मी आधी सुरुवातीला जेव्हा आम्ही एका बिल्डिंगमध्ये होतो, माझ्या मुलाची नातवाची मुंज झाली 2019 साली मे महिन्यात ना, आणि 20 साली कोविड आला. त्याला मी संध्या शिकवायला सुरुवात केली आणि नंतर कोविड आला. ऑनलाईन त्याला संध्या, पुरुषसुक्त, स्त्रीसुक्त, अथर्वशीर्ष, रुद्र आणि त्रिसुपर्ण एवढ्या गोष्टी मी त्याला ऑनलाईन शिकवल्या. आता तुमचे समजा टाइम झोन बरं, मी जेव्हा स्वित्झर्लंडमध्ये काम केलं त्या माझ्या अंडर सर्व्हिस डिपार्टमेंटचा हेड असताना 800 प्लांट होते, न्यूझीलंडपासून US पर्यंत. तर माझा दिवस सकाळी 7:30-8ला चालू व्हायचा, तो रात्री 11ला संपायचा. तुमच्या नातवांसाठी तुम्ही जे ॲट डिस्टन्स असतील, इंडियात असतील तर काही प्रॉब्लेमच नाही. ॲट डिस्टन्स असतील तर तेवढं तर तुम्ही करू शकता की बाबा त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हा त्यांना हॅलो हाय म्हणून, चल मी तुला आज रामरक्षा शिकवते. विद्या इथे विदिन मुंबई जवळजवळ 3 ग्रुपला ऑनलाईन गीता, रामरक्षा, स्तोत्र वगैरे शिकवतात. सगळ्यांची मुलं काही येत नाही, काही मुलं तुमच्या एरियात पण राहणारी आहेत. त्यामुळे आपण टेक्नॉलॉजी जी आहे, म्हणून तर म्हटलं की आता आपण स्वर्तुगामी झालो. तुम्ही तुमच्या नातवासमोर कधीही उभे राहू शकता, नातू तुमच्यासमोर कधीही येऊ शकतो. तर टेक्नॉलॉजीचा उपयोग कुटुंब जोडण्यासाठी खूप होऊ शकतो. पण याचा अर्थ एकसारखा लग्न झालेल्या मुलीला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी तो करायचा नाही, किंवा मुलामध्ये इंटरफिअरन्स करण्यासाठी तर तो नाही आहे. पण मला माहिती आहे की ही माझी खात्री आहे, माझ्या 2 रिंग मिस झाल्या की मी ठेवून देतो. कारण मला ही खात्री आहे की जेव्हा माझ्या मुलाला पहिली अपॉर्च्युनिटी मिळेल तेव्हा तो मला रिंग करून विचारण्यात, बाबा झालं काय. हा जेव्हा कॉन्फिडन्स तुम्हाला असतो तेव्हा 2 रिंग नंतर तुम्ही ठेवून द्यायचा. अर्जंट असेल तर त्याला जर कळलं 6 रिंग वाजता ते म्हणजे बाबांना काहीतरी सिरियस प्रॉब्लेम आहे. 2 रिंग नंतर ठेवून दिला याचा अर्थ बाबांना विशेष काही नाहीये, काहीतरी नंतर कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. तर टेक्नॉलॉजीचा उपयोग तुम्ही कुटुंब जोडणीसाठी खूप करू शकता. आणि एकच आहे की म्हणजे हे माझं स्वतःचं मत आहे की कुटुंबामध्ये असताना किंवा गप्पा मारत असताना सतत मोबाईलवर राहिलं की डिस्कनेक्शन तर होतं. आपल्याला डिस्कनेक्शनकडनं कनेक्शनकडे जायचं आहे आणि तो पायंडा आपण घालून द्यायचा आहे. पण दूर असलेल्या नातवाची तुम्ही संपर्क साधा. त्यांना एकदा गोडी लागली ना इथे येऊन की ते स्वतःहूनच म्हणतील की आजोबा रामरक्षा म्हणायची, कनेक्ट व्हा. आणि एन्टँगल प्रॅक्टिकल, तुम्ही ते इंजिनियर आहात, मी तुम्हाला सांगितलं कुठेही 2 ठिकाणी असलेले परमाणू जर एका ठिकाणी असलेली रिॲक्शन दुसऱ्या ठिकाणी घेऊ शकता तर आपण आपल्या नातवांशी नाही कनेक्ट होऊ शकणार, नक्की होऊ शकतो. कोणाला अजून प्रश्न आहे का? नाहीतर आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळूया. तांबे सर आज आपल्या इथे आले. तांबे सर आहेत इंजिनियर, अध्यात्मातला अभ्यास हा तगडा आहे आणि शेवटी फायनान्स कडे वळलेले आहेत. म्हणजे या तिन्ही गोष्टी त्या इतक्या लिलया त्यांनी हाताळलेल्या आहेत, खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे. हा वेगळा विषय आहे आणि संस्कार हा त्यांच्या डोक्यात किती भिनलेला आहे याचं एक छोटंसं उदाहरण देतो की त्यांनी त्यांच्या नातवांच्या मुंजी बालविकास मध्ये केल्या का, तर बालविकास मध्ये जे टॉयलेट असतात ती अतिशय स्वच्छ असतात. त्याच्याकरता माझ्या नातवांच्या मुंजी इथे करायच्या, त्यामुळे त्या पवईत येऊन त्यांनी इथे मुलांच्या नातवांची मुंजे केलेली आहे. खरोखरच म्हणजे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की संस्कार किती भिनलेले असतात. आणि मागच्या वेळेस त्यांनी आपल्याकडे हिंदू धर्मातील व्रतवैकल्य, सण आणि उत्सव या तिन्हीची अतिशय सुंदर माहिती 23 सप्टेंबर 2023ला दिली होती. म्हणून त्याला म्हटलं की यावेळेस 16 संस्कार या विषयावर आम्हाला खरोखरच मार्गदर्शन करा. आणि त्यांनी इतक्या म्हणजे त्याच्या मागे त्यांचा किती अभ्यास आहे आणि त्यांनी अभ्यास किती केलाय हा खरोखरच म्हणजे एक मोठा विषय आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीने ते मांडलं, सादर केलं, व्याख्या दिल्या, खरोखरच म्हणजे माणूस अभ्यास कसा करू शकतो हे त्यांच्याकडून शिकावं असं मला वाटतंय. आणि त्यांच्या सर्व गोष्टींचं सार सांगायचं झालं तर आम्ही टॅक्स कन्सल्टंट एकच गोष्ट म्हणतो की या जगात 3च गोष्टी शाश्वत आहेत. ज्याच्याकडे म्हणजे पैसा आहे त्याला टॅक्स भरायचाच आहे. जीवनात परिवर्तन हे आवश्यक आहे. जे परिवर्तन सरांनी सांगितलं की सर एका दशग्रंथी ब्राह्मणाचा मुलगा आज कुठच्या कुठे जाऊ शकतो
हे परिवर्तनानेच केवळ शक्य होतं. आणि तिसरा म्हणजे मृत्यू. या 3 गोष्टीच फक्त शाश्वत आहेत, बाकी सर्व अशाश्वत गोष्टी आहेत. त्यामुळे आणि या तिन्ही गोष्टींवर सरांनी इतकं उत्तम पद्धतीने सांगितलं की म्हणजे जसं म्हणतात की श्रीकृष्ण आणि दशरथ यांची एवढी संपत्ती कोणाचकडे नव्हती, एवढे श्रीमंत होते. म्हणजे आमच्याकडे हा गैरसमज आहे की एका गावात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. आमच्याकडे संपत्ती भरपूर होती आणि ती चांगल्या अर्थाने कमवलेली होती. आणि संपत्ती बरोबर आमचं शरीर चांगलं कसं राहावं याच्याकरता 16 संस्कारांचं जे अभ्यास आहे हाही आमच्याकडे होता. फक्त तो आजच्या पिढी पुढे येत नाही आणि तो आणण्याचं काम सरांनी केलेलं आहे. त्यामुळे सरांना चेंबूर हिंदू गणेशोत्सव मंडळातर्फे मी त्यांचा ऋणी आहे असं म्हणेन. आणि असेच नवीन नवीन वेगवेगळे विषय आमच्या पुढे घेऊन या, आम्हाला मार्गदर्शन करा. धन्यवाद. आणि आज आपण सर्व इथे उपस्थित राहिलात सरांच्या कार्यक्रमाकरता आणि सरांना विविध प्रश्न विचारले त्याबद्दल सर्व सुजाण रसिक श्रोत्यांचे आभार. आशिष पाटील जे ही सर्व व्यवस्था करतात आणि व्हिडिओ करणारे सर आहेत, सर्वांचे आभार. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार, मनपूर्वक आभार. 2 सूचना आहेत, महत्वाच्या सूचना आहेत सरांच्या सांगण्याप्रमाणे. दिनांक 14 सप्टेंबरला म्हणजे पितृपंधरवड्यात रविवारी सकाळी 7 वाजता ज्यांना श्राद्ध पूजा करायची आहे त्यांच्याकरता बालविकास मध्ये व्यवस्था केलेली आहे. तर ज्यांना श्राद्ध पूजा करण्यात स्वारस्य आहे त्यांनी जरूर आपली नावं बालविकास मध्ये द्यावी. आणि उद्या पद्मिनी जोशी यांचा नृत्याचा कार्यक्रम आहे, तर संध्याकाळी 7 वाजताच तो पण कार्यक्रम आहे. सर्वांनी जरूर उपस्थित राहावं. धन्यवाद. कोणाला काही फीडबॅक द्यायचा असेल तर व्हॉट्सअपने देऊ शकता किंवा इथे वही आहे, पेन आहे, देऊ शकता.